वेळ जर आणखीन असता तर तुमच्यासोबत चर्चा करायला मला बरं वाटलं असतं, परंतु आता मॅच सुद्धा थेट सुरू झालंय. थँक्यू सो मच. सर्व मान्यवरांचं मनापासून आभार मानतोय. थेट आम्ही तुम्हाला घेऊन जातोय कॉमेंट्री बॉक्समध्ये, ज्या ठिकाणी सज्ज होतात आमचे दोन दिग्गज समालोचक आदरणीय हेमंत पाटील आणि निशांत पाटील. आवाज ऐकूया या मॅच करता या दोन दिग्गज समालोचकांचा. ओ टू कॉमेंट्री बॉक्स. धन्यवाद सर. सलामीची जोडी मैदानावरती दाखल झालेला आहे. एका बाजूला जर पाहिलं तर भूमेश आपल्याला पाहायला मिळतो आणि त्याच्या सोबतीला भावेश. संघाची धावसंख्या दाफलकावरती जाऊन पोहोचलेली ती 4 या आकड्यावरती. इथून जर पाहिलं तर चौकार आलाय फलंदाज भूमेशच्या बॅटमधून. या मॅचमध्ये चांगला स्ट्रोक एक्झिक्यूट केला होता, अगदी सर्कलला भेदणारा फटका होता आणि भूमेश यांच्या बॅटमधून आपल्याला चौकार पाहायला मिळाला. चांगली सुरुवात केली आहे, परंतु बॉलिंग ट्रॅकवरती अजित आपल्याला पाहायला मिळत आहेत. गोलंदाज तयार. यावेळेस देखील खेळण्याचा प्रयत्न. बॅटची लिडिंग आहे ज्येष्ठांच्या मागे. झेल टिपलाय भावेशनं, योगेश म्हात्रेनं कमालीचा झेल टिपलाय. पहिला धक्का या मॅच मध्ये फलंदाज बाद. ओ या वेळेला बघितला पण एज लागली. विकेट किपर योगेशच्या हातामध्ये बॉल जातोय आणि ही विकेट मिळते. फलंदाज होतोय बाद. आणि जर अजित घरतचा आपण विचार केला तर अजित घरत हा असा एक गोलंदाज आहे केपीएल मध्ये आतापर्यंत त्याच्या 29 विकेट त्याच्या नावावर गेले आहेत. म्हणजेच हा विकेट टेकर गोलंदाज बदला जातोय अजित घरत याला. नवीन बॅटर यावेळेस बॅटिंग साठी येताना दिसतोय आपल्याला प्रवीण पाटील. मागच्या मॅच मध्ये ओपनिंग साठी आला होता. या मॅच मध्ये 1 डाऊनला बॅटिंग साठी येतोय. टॉप ऑर्डर आपण बघितली अतिशय चांगली, मात्र चांगली कामगिरी करताना दिसत नाहीयेत पाटील. 5-1-4-1. हो चांगला ऑफ ड्राईव्ह. या वेळेस मात्र पाय अडवला होता. रनआउटची संधी. डिरेक्ट हिट केलं होतं. पंचांचा इशारा आहे तिसऱ्या पंचांकडे. काय जबरदस्त फिल्डिंग आणि डिरेक्ट हिट. चेक केला जाईल या ठिकाणी. टीव्ही अंपायर आमच्या असतील कल्याणी घोरपडे सर. नक्कीच चांगली अंपायरिंग सर्व अंपायरने आतापर्यंत केलेले आहे. अजित म्हात्रे असो, अमल वेत्तोसकर असो, त्यानंतर अमित कोलतकर असो, कल्याणी घोरपडे सर असो, सर्व अंपायरने 4 वर 1 विकेट ही स्थिती होती. ह्यावेळेस रनआउट आहे की नाही हे चेक केलं जाईल. ऑफ ड्राईव्ह चांगला होता, मात्र रनआउटची नक्कीच दाट शक्यता होती. रिस्की सिंगल कंप्लीट करण्याचा प्रयत्न आणि फलंदाज होतोय बाद. दुसरा हादरा लागतोय पाटील. 5-1-4-1 या टीमला विकेट. थँक्यू. विकेश बडांगे. काय जबरदस्त फिल्डिंग. डिरेक्ट हिट. हे डगआउट आपण बघू शकतोय. फिरदौस अख्तर शेख ज्यांनी स्पॉन्सर्स केलेले हे डगआउट आहे. खेळाडू कक्ष ज्यामध्ये दिशा एंटरप्राइजेस आपण बघतोय आणि त्यांची पूर्ण सपोर्ट टीम आपल्याला दिसते. जतीन देवळीकर सुद्धा आहेत, वैभव म्हात्रे आहेत, सचिन, नितीन हे दिसतात. उद्याच्या दिवसामध्ये जतीन देवळीकर सुद्धा ऍक्शन मध्ये दिसणार आहेत आणि केपीएल मध्ये जतीनच्या नावावर 350 रन्स आहेत आणि त्याचा निर्णय आहे की या सीझन मध्ये 400 नाहीये तर 500 पर्यंत जाण्याचा. गोलंदाज बॉलिंग ट्रॅकवरती अजित आपल्याला पाहायला मिळतोय. हो यावेळेस ऑफ स्टंपच्या बाहेर जाणारा चेंडू आहे. खराब चेंडू पाहायला मिळाला. दिशाहीन चेंडू होता आणि संघाची धावसंख्या ते पुढे जाते. धावफलकावरती धावा जर पाहिल्या तर 5 धावा. परंतु सर मागील चेंडूवरती जर पाहिलं ना तर अजित यांचं कौतुक करावं लागेल. स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये चेंडूला स्टॉप करण्याचा प्रयत्न आणि धावबाद केलं प्रवीण पाटीलला. पुन्हा अजित. हो कटशॉट करण्याचा प्रयत्न. चुकतो फलंदाज. विकेट किपर योगेशच्या हातामध्ये बॉल. चांगला बॉल, चांगला कमबॅक करतोय. वाईट टाकल्यानंतर जर तो बॉल पायाला लागला नसता तर एवढा कडक ऑफ ड्राईव्ह होता प्रवीणचा, तो सरळ स्ट्रेट लॉंग ऑफच्या दिशेने बाउंडच्या बाहेर गेला असता. गोलंदाज पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवर. हो यावेळेस पूल करण्याचा प्रयत्न, परंतु फटका फसलाय. त्या ठिकाणी 5 लेगचा फिल्डर पुढे सरसावतोय. सागर बघत होते परंतु बॉल थांबत नाही. बॉल सीमारेषेच्या पलीकडे जातोय. 4 धावांसाठी चौकार. हुक शॉट खेळण्याचा प्रयत्न.
हा बॉल थोडासा मिस्की हुक शॉट होता. हा बॉल सरळ निघून जातोय बाउंड्रीच्या बाहेर. 4 रनसाठी चौकार. ओव्हरची होते समाप्ती आणि पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर स्कोर आहे पाटील 5-1-4-1 टीमचा 9 विकेट. रन सुद्धा आपण बघतोय. जर विकेट गेल्या नसतं तर आपण म्हटलं असतं की हे चांगले टोटल आहे. मात्र 2 महत्वपूर्ण विकेट दोन्ही सुद्धा फ्रंट लाईनचे फलंदाज गेलेले आहेत. प्रवीण पाटील आणि भूमेश भोईरने मागच्या मॅच मध्ये अटॅकिंग बॅटिंग केली होती. 3 षटकार ठोकले होते आणि त्याची विकेट अतिशय महत्वाची होती दिशा एंटरप्राइजेस टीमसाठी. जबरदस्त कामगिरी पहिल्या षटकामध्ये अजित यांच्या माध्यमातून पाहायला मिळाले. 2 महत्वाचे धक्के दिलेत आणि खऱ्या अर्थानं महत्वाच्या फलंदाजांना बाद केल्या. एका बाजूला संघ तुम्ही पाहताय दिशा एंटरप्राइजेस पोमन, मनोजी भगत आणि सूर्यकांत भगत यांचा संघ आणि एका बाजूला पाटील 5-1-4-1 अनिलजी पाटील आणि विनयजी पाटील यांचा संघ पाहायला मिळतो. आणि दोन्ही संघांसाठी हा सामना भरपूर महत्वाचा आहे. हा सामना जिंकावाच लागेल. अस्तित्वाची लढाई आहे. संघर्ष मैदानावरती करावा लागेल आणि या संघर्षाचा शंखनाद करत असताना या मॅचमध्ये सातत्याने निरंतर पद्धतीने चांगली कामगिरी करावी लागेल बॅटिंग करणाऱ्या टीमला. आणि एका बाजूला गोलंदाजांना देखील बॉलिंग ट्रॅकवरती षटक क्रमांक 2 यश आपल्याला पाहायला मिळतोय. परंतु स्ट्रायकिंग एंडला फलंदाज तुम्ही पाहता एका बाजूला मैदानावरती वैभव आहे आणि त्याच्या सोबतीला भावेश मैदानावरती खेळतोय. स्ट्रायकिंग एंडला वैभव हा फलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय. गोलंदाज तयार. चला जास्तीचा वेळ खर्च करू नका. अप्रतिम कामगिरी राहिलेली आहे. दोन्ही संघांनी जर पाहिलं तर पहिल्या सामन्यामध्ये पराभवाचा सामना करावा लागलाय. त्यामुळे हा सामना भरपूर महत्वाचा आहे. गोलंदाज तयार. यावेळेस खेळण्याचा प्रयत्न समोरच्या दिशेने ऑन द राईज करण्याचा प्रयत्न लॉंग ऑनला. त्या ठिकाणी फिल्डर आहेत वाईड ऑफ लॉंग ऑनला. मिस्टेक होणार नाही. डीपलाय झेल संपलाय खेळ. आणखीन एक फलंदाज बाद होतोय. पहिल्या बॉलवर पहिली विकेट या ठिकाणी मिळालेली आहे. यश पाटीलला फोर्स करण्याचा प्रयत्न लॉंगच्या दिशेने अजित होता. चांगला कॅच घेतला. विकेट मिळाली. कॉन्फिडन्स लेवल हाय होईल यावेळेला यश पाटीलचा, कारण पहिल्या बॉलवर विकेट मिळालेली आहे. आणि या ठिकाणी आपण बघतोय तर नक्कीच थोडंसं संघर्ष करताना दिसते पाटील. 5-1-4-1 टीम 3 विकेट आतापर्यंत गेलेल्या आहेत. नवीन बॅटर बॅटिंगसाठी लहू घोषे येतोय. लहू घोषेला चांगली बॅटिंग करावी लागेल या मॅच मध्ये, कारण लहू घोषे एक उत्कृष्ट खेळाडू म्हटला जातोय. एक मॅच मध्ये 8 विकेट त्याच्या नावावर आहेत केसीए मध्ये. मात्र पहिल्या मॅच मध्ये बघितलं आपण गोलंदाजी चांगली केली होती, फलंदाजी तेवढी चांगली झाली नव्हती. मात्र यावेळेस फलंदाजी चांगली करावी लागेल आणि गरज आहे ती पाटील 5-1-4-1 टीमला चांगली फलंदाजीची, कारण फ्रंट लाईनचे 3 फलंदाज बाद झालेले आहेत. बघितलं पहिला भूमेश, त्यानंतर प्रवीण आणि आता आपण बघितलं तर वैभव दळवी सुद्धा बाद होऊन तंबूत परततो. वैभव सुद्धा केपीएल मधला एक चांगला खेळाडू आहे. 100 पेक्षा जास्त धावा त्याच्या नावावर होत्या, मात्र तो सुद्धा बाद होतोय. बॉलिंग साठी पुन्हा एकदा सज्ज होईल यश पाटील. राईट आर्म ओव्हर द विकेटचा मारा करतोय यश. पहिल्या बॉलवर पहिली विकेट मिळालेली आहे. दिशा एंटरप्राइजेस टीम या मॅच मध्ये जर आपण बघितलं तर नक्कीच पकड मजबूत करताना दिसते. ऑफ स्टंपच्या थोडासा बाहेरचा हा बॉल. वाईटचा इशारा पंचांचा. एक अतिरिक्त रन मिळेल. 1 रनने टीमचं टोटल जाऊन पोहोचेल स्कोर बरोबर डबल फिगर मध्ये 10 रन्स. प्रत्येक धाव महत्वाची आहे या मॅच मध्ये. दिशा एंटरप्राइजेस या संघाला जर पाहिलं तर धावा इथे एक्स्ट्रा खर्च करत असताना विचार करावा लागेल. इथे चेंडू वाईट टाकला गेलाय. गोलंदाज पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅक वरती. यावेळी समोरच्या दिशेने खेळत गॅप मध्ये लॉंग ऑनला फिल्डर धावते. वेगाने पोहोचेल का? पोहोचलेत. आणि तत्पूर्वी जर पाहिलं तर दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न केला जाईल आणि ते 2 धावा कंप्लीट केल्या जातील. सर फिल्डिंग चांगली होती, परंतु गोलंदाजाला चेंडू गॅदर करता आला नव्हता आणि त्याचमुळेच की काय जिथे 1 धाव होती ना तिथे 2 धावा मिळाल्या. फायदा उचलला या ठिकाणी. गॅदरिंग व्यवस्थित झाली होती. कलेक्शन बरोबर होऊ शकला नाही. पायावर थ्रो आला होता, कलेक्ट करू शकला नव्हता. या ठिकाणी गोलंदाज यश पाटील आणि सिंगलचं डबल मध्ये कन्वर्ट केलं आणि टीमचं टोटल आता पोहोचलेलं आहे 12वर. कॉमन प्रीमियर लीग 2026 सीझन 6 आपण बघतोय. पुन्हा एकदा चांगला ऑफ ड्राईव्ह आहे. लॉंग ऑफच्या दिशेने फिल्डर त्या ठिकाणी चांगली फिल्डिंग करतोय. पुन्हा एकदा एक सिंगलच मिळेल. थ्रो होतोय विकेट किपर योगेशच्या ग्लोव्ज मध्ये. फक्त 1 रन. 1 ने टीमचं टोटल जाऊन पोहोचते स्कोर बोर्डवर 13. चांगल्या टप्प्यावरती गोलंदाजी केली जाते. खऱ्या अर्थानं जर पाहिलं तर फलंदाजाला रीड केलं जातं. फलंदाजाचा युजित फुटवर्क त्याचा अगदी परिपूर्ण अभ्यास केला जातो आणि तदनंतर या मॅचमध्ये गोलंदाजी केली जाते. यश पाटील याच्या माध्यमातून चांगल्या धाटणीची गोलंदाजी आतापर्यंत आपण पाहिली आहे.
धावफलकावरती आतापर्यंत फक्त आणि फक्त 13 धावा बनल्यात. षटक क्रमांक दुसरं सुरू आहे आणि आतापर्यंत भरपूर कमी धावा. इथून जर पाहिलं ना तर मोठे फटके खेळण्याचा प्रयत्न फलंदाजांना करावा लागेल. इथून धावा बनवण्याचा प्रयत्न सातत्यानं करावा लागेल, कारण महत्त्वाचा सामना आहे आणि या महत्त्वाच्या मॅचमध्ये धावा बनवणं फार गरजेचं आहे. गोलंदाज बॉलिंग ट्रॅकवरती पुन्हा एकदा यश पाटील. स्ट्रायकिंग एंडला फलंदाज पाहायला मिळतोय भावेश. हो, यावेळेस खेळण्याचा प्रयत्न, आडव्या बॅटनं स्ट्रोक एक्झिक्यूट करण्याचा प्रयत्न जरूर केलाय, परंतु चेंडू खाली राहिलाय. इथे चेंडू आलाय डॉट. चांगलं कमबॅक, जबरदस्त गोलंदाजी आपण बघतोय. हे बघितलं आपण ऑफ स्टंपच्या बाहेर मारा ठेवतो. थोडासा इन कटर बॉल होता हा, ग्राउंडच्या बाहेरून जायचं आपण. चांगली गोलंदाजी यश पाटील. 4 बॉल मध्ये आतापर्यंत 4 रन देतोय. 1 विकेट घेतलेली आहे यशच्या नावावर. राऊंड विकेटचा मारा. हो, या वेळेला फटका जातोय खौखानच्या दिशेने. फिल्डिंग थोडीशी खराब होते. मागच्या मॅच मध्ये ही चुकी केली होती, ती चुकी सुधारण्याचा प्रयत्न करणार होते, मात्र पुन्हा एकदा आपण बघितलं तर एक्स्ट्रा रनआउटची सुद्धा संधी होती, मात्र 3 रन या ठिकाणी कंप्लीट केले. दोन्ही बॅटरने रनिंग बिटवीन द विकेट अगदी वाखण्याजोगी पाहायला मिळते. 2 फलंदाजामध्ये 3 रननी टीमचं टोटल जाऊन पोहोचते स्कोर बोर्डवर 16 रन्स. मागच्या वेळेस मॅच मध्ये बघितलं फिल्डिंग खराब झाली होती. कॅप्टनने सांगितलं मी फिल्डिंग पुन्हा एकदा चांगली करू, मात्र 2 असं वेळ आपण बघितले ज्यावेळेस मिसफिल्डिंग झालेली आहे. खराब फिल्डिंग पाहायला मिळाली. खऱ्या अर्थानं जिथे 1 धाव होती ना तिथे 2 धावा मिळताना आपण सातत्याने पाहिले या मॅचमध्ये. इथून फिल्डिंग सेटअप चांगला करावा लागेल. मी मगाशी देखील उल्लेख केला, धावा थांबवणारी खरी ताकद मध्ये तुमची फिल्डिंग, आणि ती खरी ताकद या मॅचमध्ये दाखवावी लागेल दिशा इंटरप्राइजेस संघाला. परंतु एका बाजूला पाटील 5-1-4-1 या टीमला देखील पलटवार करावं लागेल. गोलंदाज तयार. खेळण्याचा प्रयत्न, फटका फसलाय. त्या ठिकाणी फिल्डर पोहोचतील का? स्वतः गोलंदाज पोहोचलेत. संधी होती, कॅच ड्रॉप. स्वतःवरती निराश असेल यश पाटील. संधी निर्माण करून दिली होती, दबाव निर्माण झाला होता, तितकासा प्रॉमिसिंग फटका नव्हता आणि ते कॅच ड्रॉप झालेले आहे. फक्त एकच धाव मिळेल. थोडासा नाराज दिसतो आपल्याला स्वतःवरच यश पाटील, कारण त्याच्याच खात्यामध्ये ही विकेट जाऊ शकली असते. कारण विकेट सुद्धा अतिशय महत्वाचं आहे. तुम्ही शेवटच्या टप्प्यापर्यंत जर पोहोचता तर आपण ही बघू शकतो चमकदार ट्रॉफी सुद्धा आहे. त्यानंतर मॅन ऑफ द सिरीज साठी ही बाईक सुद्धा आहे जी स्पॉन्सर्स केलेली आहे. मनोजजी भगत, त्यानंतर प्रकाशजी देवळीकर यांच्याकडून ही स्पॉन्सर झालेली आहे. 2 ओव्हरची होते समाप्ती. 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर पाटील 5-1-4-1 टीम 17 3 विकेट. दोन षटकांचा इथे खेळ संपलेला आहे आणि प्रथम फलंदाजी करत असताना पाटील 5-1-4-1 अनिलजी पाटील आणि विनयजी पाटील यांच्या संघाने धावफलकावरती धावा केल्यात. त्या फक्त आणि फक्त 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 17 धावा. इथे वेळ बदलावी लागेल. आयुष्यात वेळ कधी बदलेल माहीत नाही, आयुष्यात खेळ कधी बदलेल माहीत नाही, परंतु बदललेल्या वेळेला आणि बदललेल्या खेळाला तुम्हाला जर मुठीत ठेवायचं असेल ना तर सावध, सजग, सतर्क राहावं लागतं आणि या मॅचमध्ये अगदी तसंच काही कार्य करावं लागेल. कारण 2 षटकामध्ये फक्त आणि फक्त 17 धावा धावफलकावरती बनल्या. षटक क्रमांक 3 बॉलिंग ट्रॅकवरती अजित घरत आपल्याला पाहायला मिळतोय, ज्याने पहिल्या षटकामध्ये भरपूर इम्प्रेस केलं होतं, विकेट मिळवली होती. त्याच गोलंदाजावरती विश्वास दाखवला याही मॅचमध्ये कॅप्टन सागर भगतने. इथून जर पाहिलं तर चांगली कॅप्टन्सी करावी लागेल सागर भगतला, कारण महत्त्वाचा सामना आहे. पहिल्या मॅचमध्ये त्याच्या बॅटमधून अर्धशतक राहिलं होतं. कॅप्टननं खूप चांगलं कार्य केलं आहे, परंतु इतर फलंदाजांना देखील एफर्ट्स लावावे लागतील. गोलंदाज बॉलिंग ट्रॅकवर. हो, यावेळेस खेळण्याचा प्रयत्न, थोडेसे बॅकफुटला गेले, स्लॅश करण्याचा प्रयत्न. वेगवान चेंडू होता, चेंडू यष्टिरक्षकाच्या दिशेने जातोय. चेंडू आलाय डॉट. बाउन्सर बॉल सुद्धा अतिशय चांगला टाकतोय. रायझिंग डिलिव्हरी, हाफ ट्रॅकर सुद्धा चांगला टाकतोय. ही खासियत आहे अजित घरत याची. हा बघितला आपण, हाफ ट्रॅकर होता आणि फसवलं या ठिकाणी बॅटरला. ओव्हर द विकेट ऑन साईडला खेळला जातो. या वेळेला आपण बघतोय आणि वाईटचा इशारा पंचांचा. 1 धाव सुद्धा कंप्लीट केलेली आहे, म्हणजे 1+1 2 रन्स या ठिकाणी ऍड होतील टीमच्या खात्यामध्ये आणि पाटील 5-1-4-1 टीमचा स्कोर जाईल स्कोर बोर्डवर 19 रन्स. 19 धावा धावफलकावरती. खराब चेंडू होता, दिशाहीन चेंडू होता आणि त्याचाच फायदा घेत असताना एक्स्ट्राच्या स्वरूपात आणखीन 1 धाव मिळाली. इथे जर पाहिलं तर धावांसाठी संघर्ष सुरू आहे मैदानावरती.
कारण अजितनं पहिल्या षटकामध्ये चांगली गोलंदाजी केलेली आहे. पहिला चेंडू देखील त्याचा खूप चांगला होता. इथे दिशाहीन चेंडू पाहायला मिळाला. अजित घरत पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवर ओव्हर द विकेट. हो यावेळेस आडव्या बॅटनं पॅरॅलल स्ट्रोक, बॉल चाललाय सीमारेषेच्या पलीकडे, सिक्सर. वॉट शॉट, जबरदस्त फटका. प्लॅन केला होता हा शॉट, सरळ बाउंड्रीच्या बाहेर डीप मिड विकेटला 6 रनसाठी षटकार आणि भावेशच्या बॅट मध्ये येतो हा षटकार. अंतिराज खेळायचा प्रयत्न, हवेत बॉल आहे मिड ऑफच्या दिशेने, स्वतः गोलंदाज अजित जातोय, चांगला कॅच, विकेट जाईल. विकेट नंबर 4 डाऊन. फलंदाज भावेश इज आउट. पंचवीस वर 4 आपण बघतोय आणि नवीन बॅटर यावेळेस बॅटिंग साठी येतोय स्वतः कॅप्टन प्रकाश तुंबडा. हे डगआउट आपण बघू शकतोय. संदीप बंटी भोसकर यांच्या स्मरणार्थ जयेंद्र भोसकरच्या माध्यमातून स्पॉन्सर आहे. वाईटचा इशारा पंचांचा, एक अतिरिक्त रन मिळेल आणि त्या डगआउट मध्ये भरपूर टेन्शन सुद्धा दिसते, कारण पहिला सामना हारलेले दोन्ही टीम जर आपण बघितलं आणि ही जी लढाई आहे अस्तित्वाची आणि या KPL सीझन 6 मध्ये आव्हान आपलं कायम ठेवण्याची लढाई आहे. नक्कीच इथून चांगला खेळ करण्याचा प्रयत्न करावा लागेल. गोलंदाज पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅक वरती, फुलटॉस चेंडू होता ऑन साइडला, चेंडूला उडवलाय, बॉल चाललाय सीमारेषेच्या पलीकडे. प्रकाश तुंबडाच्या बॅट मधून आलाय षटकार. खराब बॉल, कमजोर बॉल होता आणि त्या बॉलचा पुरेपूर समाचार घेतला प्रकाश तुंबडाने. बॉलला पाठवलं सरळ बाउंड्रीच्या बाहेर श्री जयंत म्हात्रेच्या कटआउट जवळ. आणखीन एक जबरदस्त हिट, पुल केलाय बॉलला, पॉवरफुल शॉट, डीप मिड विकेटच्या बाहेर षटकार. सलग 2 चेंडूवरती 2 षटकार. प्रकाश तुंबडा ऑन फायर, आक्रमक झाला या मॅच मध्ये. त्याच्या बॅट मधून सलगचे 2 षटकार आलेत आणि इथे पूर्णपणे कमबॅक करण्याचा प्रयत्न पाटील 5-1-4-1 हा संघ करतोय. संघाची धावसंख्या स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचलेली ती 38 धावा. काय जबरदस्त बॅटिंग या षटकामध्ये. आतापर्यंत 3 षटकार आलेत सर आणि धावा बनवू लागल्यात. प्रकाश तुंबडा बनवतात धावा. यावेळी जर पाहिलं तर खेळण्याचा प्रयत्न ऑफस्टंपच्या बाहेर चेंडू होता, चेंडूच्या रेषेमध्ये नव्हते, रिचेबल चेंडू नव्हता, चेंडूवाला डॉट. इथे षटक संपलेला आहे. 3 षटकांच्या समाप्तीनंतर प्रथम बॅटिंग करत असताना पाटील 5-1-4-1 या संघाने धावफलकावरती धावा केल्यात. त्या 4 गड्याच्या मोबदल्यामध्ये 38 धावा. यस, आमचे डॉक्टर्स मैदानामध्ये जातील. थोडीशी दुखापत नक्कीच झालेली आहे आणि सोहम मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटलचे डॉक्टर्स या ठिकाणी उपलब्ध आहेतच, मात्र जास्त आवश्यकता नाही आहे. नक्कीच स्कोर जर आपण बघितला स्कोर बोर्डवर झालेला आहे 38 रन. हे 2 मोठे फटके नक्कीच चांगल्या दिशेने नेलेला आहे ते पाटील 5-1-4-1 टीमला. प्रोजेक्टर स्कोर जर आपण पाहिला तर 77 आणि 77 रन जर झाले तर नक्कीच एक चांगलं टोटल आपण म्हणू शकतोय.
आणि प्रकाश तुमडा कॅप्टन बॅटिंग साठी आला आणि बॅटिंग मध्ये नक्कीच दोन मोठे चांगले फटके चांगल्या स्थितीमध्ये आणलेले आहे आपल्या टीमला. आणि आता मात्र जी फटकेबाजी केलेली आहे प्रकाशने त्या फटकेबाजीने थोडंसं टेन्शन मध्ये आणलेलं आहे ते दिशा एंटरप्राइजेस टीम कॅप्टन सागर भगत याला. जबरदस्त बॅटिंग प्रकाश तुंबडा याच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळाली आहे. आतापर्यंत 2 षटकार त्याच्या बॅटमधून आपल्याला पाहायला मिळाले. आणि जेव्हा जेव्हा प्रकाश तुंबडा मैदानावरती येतो ना सर, तेव्हा तेव्हा षटकारांचा आपण वर्षाव पाहिलाय. कारण मग उन्हाळा असू द्या नाही ते हिवाळा, त्याच्या बॅटमधून षटकार चौकारांचा पाऊस पडतोय. आणि खऱ्या अर्थानं त्याची शाश्वती त्याच्या बॅटिंगमधून आपल्याला पाहायला मिळतो ना, ते नाव आहे प्रकाश तुंबडा. आणि आज खऱ्या अर्थानं या मॅचमध्ये त्याच्या बॅटमधून आपल्याला षटकार पाहायला मिळालाय. संघ अडचणीमध्ये सापडला होता, धावा बनत नव्हत्या. प्रकाश तुंबडा मैदानावरती दाखल आणि अक्षरशः मागील षटकामध्ये तो बरसलाय. लहू गोशी खेळतोय वैयक्तिक 4 वर 4 बॉलचा सामना केलेला आहे. प्रकाश तुंबडा 12 वर बॅटिंग करतोय, 3 बॉलचा सामना केलेला आहे. यशने मागचं षटक अतिशय चांगलं टाकलं होतं, एक विकेट घेतला होता. पहिल्या बॉलवर 8 रन्स खर्च केल्या होत्या. दिशा एंटरप्राइजेस वर्सेस पाटील 5-4-1 असा हा सामना आपण बघतोय. एका बाजूने अनिल पाटील विनय पाटील फॅम टीम आहे, दुसऱ्या बाजूने सूर्यकांत भगत अँड मनोज भगत फॅम टीम आपण बघतोय. तर नक्कीच दोन्ही मजबूत टीम आहेत. मात्र KPL मध्ये जो चांगला प्रदर्शन करेल तोच जिंकेल. कारण KPL मध्ये आपण बघितलं की जे नामांकित खेळाडू ते खेळताना दिसत नाही, मागचे खेळाडू खेळताना दिसतात. आणि KPL मध्ये कधी कोण चमकेल याची गॅरंटी नाहीये. म्हणून आपण म्हणतोय की हे सीझन 6 आहे, यामध्ये एंटरटेनमेंट अँड ट्विस्ट फिक्स आहे. बॉलिंग ट्रॅकवर यश पाटील समोरच्या एंड कडून येतोय बॉलिंग करण्यासाठी. फिल्डिंग सजवली जाते. फिल्डिंग जर पाहिली विकेट किपरच्या मागे 2 फिल्डर दिसतात. शॉर्ट फाईन लेग अँड शॉर्ट थर्ड मॅन आहे. पॉइंट लेग फिल्डर, एक स्वीपर कव्हर आहे, एक लॉंग वॉक कव्हर आहे. हा बॉल या वेळेला जातोय मिड विकेटच्या दिशेने. डीप मध्ये प्रोटेक्शन आहे, चांगली फिल्डिंग अलॉंग द कार्पेट बॉल गेला होता. रनआउटची संधी, विकेट जाईल. काही आवश्यकता नव्हती घाई करण्याची. फलंदाज होतोय बाद. हा 5वा हदरा लागतोय पाटील 5-4-1 टीमला. लहू इज आउट. इथे एक धाव कंप्लीट केली होती, दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न आणि लहू थोडेसे मागे राहिले. खऱ्या अर्थानं स्कीड झाले. ॲक्शन रिप्लेमध्ये आपण पाहू शकता. पहिली धाव वेगाने घेतली आणि दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न लहूने केला आणि फिल्डिंग चांगली पाहायला मिळाली. चेंडूची फेकी खूप सुंदर होती आणि त्या ठिकाणी जर पाहिलं तर पाय स्कीड झाले आणि तिथून जर पाहिलं तर धावबाच्या स्वरूपात इथे आणखीन एक धक्का पाटील 5-1-4-1 अनिलजी पाटील आणि विनयजी पाटील यांच्या संघाला बसलाय. परंतु एका बाजूला प्रकाश तुंबडा मैदानावरती चांगली बॅटिंग करतोय, त्याला साथ देणं गरजेचं आहे आणि ते कार्य येणाऱ्या फलंदाजाला सर करावं लागेल. एक वलयांकित आणि आयाम देणारी क्रीडा स्पर्धा कॉमन प्रीमियर लीग पर्व 6. खऱ्या अर्थानं भरपूर चर्चा या स्पर्धेची केली जाते. पहिल्या हंगामापासून या स्पर्धेला जर पाहिलं ना तर क्रीडा रसिकांनी सर डोक्यावरती घेतल्या आणि सर्वत्र या स्पर्धेची चर्चा सातत्याने आपल्याला पाहायला मिळते. डगआउट आपण बघितलं, ज्या डगआउट मध्ये पाटील 5-1-4-1चा डगआउट आहे आणि त्यामध्ये नक्कीच आपण बघितलं अनिल पाटील हे आपल्याला दिसले. 2 डगआउट, एक डगआउट KC आणि एक KPL असे 2 डगआउट दिसतात आपल्याला. 13 इनिंग मध्ये 74 रन्स रुपेश दांडेकरच्या नावावर आहेत, जो नॉन स्ट्राईकला नवीन बॅटर येतोय. प्रकाश तुंबडा यावेळी स्ट्राईक एंडवर दिसतो आपल्याला. यश पाटील पुन्हा बॉलिंग ट्रॅकवर राईट आर्म राऊंड विकेटने. यावेळेस हलक्या हाताने फक्त खेळलं होतं. कबसच्या दिशेने फिल्डिंग चांगली होते. फक्त 1 रन कंप्लीट केली जाते. या 1 रननी टीमचा स्कोर जाऊन पोहोचतोय स्कोर बोर्डवर 40 रन. चांगला स्ट्रोक पाहायला मिळाला. प्रत्येक चेंडूवरती षटकार चौकार तुम्ही मारू शकत नाही. सिंगल डबल्स घ्या, स्ट्राईक रोटेट करा. अगदी तेच कार्य मैदानावरती प्रकाश तुंबडाने केले. त्याला ठाऊक आहे इथे विकेट महत्वाची आहे. प्रत्येक चेंडूवरती मोठा फटका खेळून जमणार नाही. संयम दाखवला, स्ट्राईक रोटेट केली आणि इथे एकच धाव मिळाली. बॉलिंग ट्रॅकवरती गोलंदाज पाटील आपल्याला मिळतोय. आतापर्यंत या षटकामध्ये त्याच्या माध्यमातून 2 धावा खर्च केल्या गेल्यात. गोलंदाज यश पाटील पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवर ओव्हर द विकेट. यावेळेस मोठा फटका ऑन साइडला सरळ चेंडूला पाठवलाय. मिड विकेट सीमा रेषेच्या पलीकडे 6 धावांसाठी आलाय षटकार. जबरदस्त हिट रुपेश दांडेकरच्या बॅट मधून येतो हा मोठा फटका. षटकार आल्या षटकाराने आपलं खातं ओपन करतोय.
हे बघितलं, स्लॉक केलं होतं या बॉलला आणि पाठवलंय मिड विकेटच्या बाहेर. षटकाराने आपलं खातं खोललंय. रुपेश दांडेकर टीमचं टोटल जाऊन पोहोचते स्कोर बोर्डवर 46 रन्स 5 गडीच्या मोबदल्यात. हे खेळाडू कक्ष नक्कीच फटका लागल्यानंतर थोडंसं आनंदाचं वातावरण. स्वर्गीय बंटी भोसकर यांच्या स्मरणार्थ हे प्लेस बॉलिंग आहे. जयेंद्र भोसकर यांच्याकडून स्पॉन्सर्स. पुन्हा आपल्या बॉलिंग ट्रॅकवर हो बॉल बॅक ड्राईव्ह बॉलच्या डोक्यावरून खेळला जातोय. लॉंग ऑफच्या दिशेने स्टेटिस्ट लॉंग ऑफला फिल्डिंग चांगली आहे. 2चा कॉल. या वेळेला थोडस रिस्की होतं मात्र डेंजर एंड कडे धावत होता फलंदाज प्रकाश तुंबडा. 2 रन्स कंप्लीट. 2 ने टीमचं टोटल जाऊन पोहोचते स्कोर बोर्डवर 48 रन्स. चांगली रनिंग बिटवीन द विकेट दोन्ही फलंदाजांमध्ये आपल्याला पाहायला मिळाली. चित्याची चपलाई आणि हरणाचा वेग प्रकाश तुंबडाने धारण केला होता. वेगाने धावले आणि ते 2 धावा कंप्लीट केल्या गेल्या. धावा बनवण्याचा प्रयत्न मैदानावरती या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय. एका टीमला धावा इथे बनवायच्या आहेत तर दुसऱ्या टीमला धावा या सामन्यामध्ये रोखाव्या लागतील. तेच कार्य सध्याच्या घडीला मैदानावरती आपल्याला पाहायला मिळते. गोलंदाज पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवर हो खेळण्याचा प्रयत्न केलेला नाहीये. ऑफ स्टंपच्या बाहेर जाणारा चेंडू आपल्याला पाहायला मिळाला. एक्स्ट्राच्या स्वरूपात धाव मिळते आणि संघाची धावसंख्या स्कोर कार्डवरती जाऊन पोहोचलेली आहे ती 49 या आकड्यावरती. कुठेतरी या बॉलवर जास्त ताकद काढण्याचा प्रयत्न केला. जास्त फास्ट गती देण्याचा प्रयत्न केला. यशने वाईट करून बसलाय. पुन्हा बॉलिंग ट्रॅकवर हो फुल लेनचा बॉल. या वेळेला मिस होतोय फलंदाज. डॉट बॉल. थोडासा नाराज दिसतोय या वेळेला प्रकाश तुंबडा. करीम प्रकाशला माहिती होती की या बॉलवर एक मोठा फटका यायला पाहिजे होता. हा डॉट बॉल जातोय. फुटवर्कचा वापर झाला नव्हता. पाय चाललेच नव्हते. जागेवरून खेळण्याचा प्रयत्न आणि डॉट चेंडू पाहायला मिळाला. गोलंदाज पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवर. फुल टॉस चेंडू होता. तितकासा प्रॉमिसिंग नाहीये परंतु बॉल गॅप मध्ये जातोय. डीप थर्डमॅनला फिल्डर नाहीये. आउटफील्ड फास्ट आहे. बॉल थांबणार नाही. बॉल सीमारेषा ओलांडतोय. येतोय चौकार फलंदाज रुपेशच्या बॅटमधून. स्लाइस केलं बॉलला बघितला पण एज मोठा किनारा लागला होता. बॉल निघून गेला होता. स्क्वेअर स्थळांच्या दिशेने बाउंड्रीच्या बाहेर चौकारासाठी. टीमचं टोटल जाऊन पोहोचते स्कोर बोर्डवर 53 रन्स. हाफ सेंचुरी पूर्ण झालेली आहे 4 ओव्हरच्या समाप्तीनंतर. पाटील 5-1-4-1. मागच्या 2 ओव्हर पासून आपण बघितलं निशान जो स्कोर आहे स्कोरचा आलेख आहे तो वाढताना दिसतोय आपल्याला. हे टोटल एक चांगलं टोटल म्हणू शकतोय. लास्ट 15 बॉलमध्ये जर आपण बघितलं तर हे स्क्रीनवर आपल्याला पाहायला मिळते. मागच्या 15 बॉलमध्ये जवळजवळ 4 षटकार सुद्धा आलेले आहेत. ही बॅटिंग लाईनअप आपण बघू. भूमेश 3 बॉलमध्ये 4. भावेशने पण बनवले होते ते 6 मध्ये 13. 0वर बाद झाला होता प्रवीण. वैभव दलवी सुद्धा 0वर बाद झाला होता. लहू 5 मध्ये 5 बनवले. नॉट आउट आहे तो प्रकाश तुंबडा. 4 मध्ये 13वर बॅटिंग करतोय आणि रुपेश नॉट आउट 4 मध्ये 12वर बॅटिंग करताना आपल्याला दिसतोय. त्यानंतर बॉलिंग अनालिसिस आपण बघूया. अजित गरतनी 2 ओव्हर टाकले. 2 ओव्हरमध्ये 2 विकेट घेत असताना 15 रन्स खर्च केल्यात आणि यश 2 ओव्हरमध्ये 23 रन खर्च केलेले आहेत. त्या 30-15च्या सरासरीने अजितने आणि यशने बघितलं आपण तर 23 रन खर्च केल्या. 1 विकेट त्याच्या नावावर आहे. 11.50च्या सरासरीने त्यांनी गोलंदाजी केलेली आहे. 4 ओव्हरची समाप्ती. मेन जी 2 महत्वाचे गोलंदाज आहेत त्यांचे स्पेल या ठिकाणी समाप्त केलेले आहेत. मात्र बघूया विकेश भडांगे येतोय बॉलिंग ट्रॅकवर. हा सुद्धा एक चांगला गोलंदाज आहे. नक्कीच तुम्हाला जी संधी मिळालेली आहे निशांत त्या संधीचं नक्कीच तुम्हाला सोनं करावे लागेल. कारण तुम्ही जर KPL मध्ये चमकला तर पूर्ण आपल्या एरियामध्ये आपल्या क्रिकेटमध्ये चमकणार आहात. तर नक्कीच संधीचं सोनं करावं लागेल. खऱ्या अर्थानं सूर्योदय आणि संधी या 2 गोष्टींमध्ये सर एकच समानता आहे. उशिराने जाग येणाऱ्यांना या दोन्ही गोष्टी एकत्रितपणे कधीच पाहता येत नाही. जाग आणावी लागेल. उठावं लागेल. धावावं लागेल. पलावं लागेल आणि खऱ्या अर्थानं संधीचं सोनं या मॅच मध्ये करावं लागेल. बॉलिंग ट्रॅकवरती गोलंदाज आपल्याला विकेश पाहायला मिळतोय परंतु स्ट्रायकिंग एंडला प्रकाश तुंबडा. या मॅच मध्ये महत्वाची त्याची भूमिका आहे. आतापर्यंत त्याने खूप चांगल्या पद्धतीने ती साकारली आहे. गोलंदाज बॉलिंग ट्रॅकवर. राऊंड विकेट हो. यावेळेस ऑफ स्टंपच्या बाहेर जाणारा चेंडू होता. यष्टिरक्षक त्या ठिकाणी मिस्टेक करतोय. इथे वाईटच्या स्वरूपात धाव मिळेल. एक्स्ट्राच्या स्वरूपात पंच आमच्याकडे वळतायत दर्शवतायत. इट इज अ वाईट बॉल. संघाची धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचलेली आहे ती 54 धावा. 54 लॉस ऑफ 5 विकेट.
निम्मा संघ गारद झालेला आहे, मात्र ही जोडी महत्वाची जोडी आहे आणि या एंड कडून चांगली बॅटिंग केलेली आहे ती प्रकाश तुंबडाने. विकेश बडांगे हो पुल करण्याचा प्रयत्न, एलिव्हेशन नाही आहे, वाईड डीप मिड विकेटच्या दिशेने फिल्डर त्या ठिकाणी अजित होता, चांगली फिल्डिंग, थ्रो होईल योगेशच्या हातामध्ये, तोपर्यंत 1 रन कंप्लीट. 1 ने टीमचा स्कोर डबल 5 वर जातोय. 55 रन्स 5 विकेटच्या नुकसानवर. 5 and 5 ऑन द स्कोर बोर्ड. चांगली धावसंख्या उभारली आहे. आतापर्यंत 55 धावा धावफलकावरती लागल्यात आणि विकेटची भूमिका देखील फार महत्वाची राहील या मॅच मध्ये, कारण या षटकामध्ये त्याला कमी धावा खर्च कराव्या लागतील. गोलंदाज पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवर, राऊंड विकेट. ओव्हर फुलटॉस चेंडू होता, ऑन साईडला चेंडूला टर्न केलाय, डीप मध्ये त्या ठिकाणी प्रोटेक्शन आहे, फिल्डिंग चांगली करण्याचा प्रयत्न, चेंडूला थांबवलाय आणि तत्पूर्वी 2 धावा कंप्लीट केल्या गेल्या. तिसरीचा प्रयत्न केलाय, प्रकाश निघालेत आणि ती तिसरी धाव पूर्ण होईल का, तर नाही. धावाच्या स्वरूपात फलंदाज बाद. रुपेश दांडेकर बाद होतोय. धावचीच्या रुपयाने स्ट्राईक घेण्याचा प्रयत्न या ठिकाणी केला होता फलंदाज प्रकाश तुंबडाने. हे बघितलं, बॉलला उचललं, चेतन गोवारीने थ्रो केला आणि त्यानंतर आपण बघितलं नॉन स्ट्राईक एंडला थ्रो आणि ही विकेट रनआउटच्या रुपयाने जाते ती रुपेश दांडेकर याची. जबरदस्त टेलिकास्ट प्रिन्स मोहितच्या माध्यमातून सर्वांचं हार्दिक स्वागत आहे. काबर क्रिकेट असोसिएशन अंतर्गत कॉमन प्रीमियर लीग 20 सीझन 6 मध्ये आपलं सर्वांचं हार्दिक स्वागत. 6वा विकेट जातोय पाटील 5141 टीमचा. 57 वर 6 विकेट ही स्थिती आहे. प्रोजेक्ट स्कोर जर आपण बघितला तर 79 पर्यंत जाऊ शकेल आणि हा टोटल हे स्कोर एक चांगलं टोटल आपण म्हणू शकतोय. प्रकाश पुन्हा एकदा स्ट्राईकवर आहे आणि नक्कीच नवीन बॅटर आपण बघतोय आलेला आहे तो हर्ष पाटील बॅटिंगसाठी. विकेश फडांगे 2 बॉलमध्ये 4 रन्स आतापर्यंत खर्च करतोय. पुन्हा आपल्या बॉलिंग ट्रॅकवर, मात्र या वेळेला प्रकाश तुंबड्याच्या समोर बॉलिंग करताना दिसेल. ॲडव्हान्टेज आहे प्रकाशला, हवेची साथ मिळते या एंडकडून ज्यावेळेस बॅटिंग होईल लेफ्ट हँडर फलंदाजांना. नवोदित गोलंदाज जरूर आहे विकेश. पुन्हा बॉलिंग ट्रॅकवर, चांगला फटका आहे वाडी श्लाघाच्या दिशेने, बॉल जाईल बाउंड्रीच्या बाहेर. 6 रनसाठी षटकार. काय जबरदस्त फटका पाहायला मिळतोय प्रकाशांच्या बॅटमधून. ऍक्शन रिप्ले मध्ये आपण पाहू शकता, खऱ्या अर्थानं राऊंड विकेटनं गोलंदाजीसाठी आलेत. स्लॉट मध्ये होता आणि चेंडूला सरळ पाठवलाय सीमारेषेच्या पलीकडे. एक खूप चांगला स्ट्रोक पाहायला मिळाला प्रकाशांच्या बॅटमधून. खऱ्या अर्थानं प्रकाश तुंबडा हे नाव वलयांकित आहे आणि खऱ्या अर्थानं स्वतःला सिद्ध करतायत. आयुष्यात स्वतःला सिद्ध केलं ना की संशयाने पाहणाऱ्या ज्या नजरा असतात ना आदराने झुकतायत आणि खऱ्या अर्थानं आज जो स्वतःला सिद्ध करतो या मॅचमध्ये, कॅप्टन पदाची मोठी जबाबदारी प्रकाश तुंबडा या खेळाडूवरती आहे आणि महत्वाच्या सामन्यामध्ये त्याच्या बॅटमधून धावा येऊ लागले. सर मागच्या मॅच मध्ये प्रकाश थोडा आपण बघितलं अडखळत खेळत होता, मात्र या मॅच मध्ये चांगली बॅटिंग. मागच्या मॅच मध्ये एकही षटकार त्याच्या बॅटमधून आला नव्हता, मात्र या मॅच मध्ये आतापर्यंत 3 षटकार प्रकाश तुंबड्याच्या बॅटमधून आले. षटकाराने त्यांनी खातं खोललं होतं आणि अप्रतिम जबरदस्त अटॅकिंग बॅटिंग करताना दिसतोय प्रकाश तुंबडा. गोलंदाज पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅक वरती, राऊंड विकेट. कमी गतीने चेंडू टाकलाय परंतु समोरच्या दिशेने वाह 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 चेंडूला पाठवलाय लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या बाहेर. आणखीन एक धमाका, ठोकलाय षटकार. और पिच बॉल यॉक करण्याचा प्रयत्न, मात्र प्रकाश तत्पर होता हा बॉल खेळण्यासाठी. स्ट्रेट डाऊन द ग्राउंड, लॉंगांच्या वरून बॉलला पाठवलं सरळ 4 रनसाठी षटकार. प्रकाशला माहिती आहे आपल्याला चांगली बॅटिंग करावी लागेल, हे षटक महत्वाचं असेल कारण त्याला ॲडव्हान्टेज आहे हवेचा आणि तो फायदा घेताना दिसतो प्रकाश तुंबडा. टीमचं टोटल 69 रन्स 6 गडीच्या मोबदल्यामध्ये. विकेश पुन्हा एकदा, फुलचा फटका आहे, पॉवरफुल होईल का, मात्र
ह्या ठिकाणी अडवला जातोय. अजित त्या ठिकाणी होता. 2 रनचा कॉल. 2 रन्स या ठिकाणी कंप्लीट करतात दोन्ही बॅटर आणि 2 ने या ठिकाणी 70 रन पूर्ण म्हणजेच 71 वर जाऊन पोहोचतोय पाटील 5141 टीम. काय जबरदस्त बॅटिंग पाहायला मिळते. सुरुवातीच्या 2 षटकांमध्ये फक्त सर 17 धावा होत्या, परंतु तदनंतर काय बॅटिंग केली आहे. प्रकाश तुंबडा मैदानावरती दाखल झाला आणि अक्षरशः बरसलाय. गोलंदाज पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवरती विकेशच्या या षटकामध्ये धावा येऊ लागलेत. यावेळेस देखील समोरच्या दिशेने हॅमर्ड केलाय ऑन द राईट. सरळ चेंडूला पाठवलाय लॉंग ऑफ बाउंड्री लाईनच्या बाहेर. सो एलिगंट, सो ब्युटिफुल, जस्ट लुकिंग लाईक वाव वाव वाव. षटकार. लाजवाब कमालीची बॅटिंग केली आज. अद्भुत बॅटिंग केलेली या मॅच मध्ये. पहिल्या मॅच मध्ये ज्या चुका झाल्या होत्या प्रकाश कडून त्या चुका दुरुस्त केल्या स्वतःने आणि अटॅकिंग बॅटिंग केली. 9 बॉल मध्ये 34 वर जाऊन पोहोचतोय फलंदाज प्रकाश तुंबडा. टीमचं टोटल झालेलं आहे 77 रन 6 विकेटच्या नुकसानवर. 15.40च्या करंट रन रेटनी बॅटिंग होताना दिसते आणि हा रन रेट एक चांगला रन रेट म्हटला जाईल. 6 ओव्हरच्या मॅचची हीच मजा आहे. पहिल्या 3 ओव्हर मध्ये आपण काही भविष्यवाणी करू शकत नाहीये. काल आपण बघितलं तर मामा भांजा टीमने जे 2 मॅचेस जिंकल्या त्यामध्ये पहिल्या 3 ओव्हर मध्ये काहीच रन नव्हते. नंतरच्या 3 ओव्हर मध्ये त्यांनी रन्स बनवले आणि 2 लगातार मॅच जिंकले आणि सुपर 8 मध्ये क्वालिफाय सुद्धा झाली होती मामा भांजा टीम. या मॅच मध्ये देखील तसंच काही दृश्य सर आपल्याला पाहायला मिळालं. कारण सुरुवातीच्या 2 षटकामध्ये जर पाहिलं तर फक्त 17 धावा आणि मागील 3 षटकामध्ये तब्बल 60 धावा आलेत. काय जबरदस्त बॅटिंग केली आहे प्रकाश तुंबडा. आज आपल्या नावाची दखल घ्यायला लावतायत कारण 9 चेंडूमध्ये 34 धावा बनवल्या आहेत. का माझ्या नावाची चर्चा केली जाते, का माझ्या खेळाचे जर पाहिलं तर खूप चांगल्या पद्धतीने वर्णन केलं जातं. आज पुन्हा एकदा स्वतःला सिद्ध करतायत कारण महत्वाच्या मॅचमध्ये त्यांच्या बॅटमधून धावा येऊ लागलेत. गोलंदाज बॉलिंग ट्रॅकवरती राऊंड विकेट. यावेळेस देखील चांगला स्ट्रोक पाहायला मिळतोय. काव कॉर्नर फेस द फिल्डर आहे त्या ठिकाणी. फिल्डिंग चांगली, फक्त सिंगलच मिळेल. स्ट्रायकिंग एंड वरती प्रकाश तुंबडा आणि ते येणं गरजेचं होतं आणि तेच कार्य फलंदाजाने केलंय. इथे मिळाली आहे फक्त एकच धाव. हर्षने सिंगल कंप्लीट केले. स्ट्राईक पुन्हा एकदा प्रकाशकडे येते आणि टीमचं टोटल जर आपण पाहिलं झालेलं आहे स्कोर बोर्डवर 78 रन्स 78 रन्स आणि जो प्रोजेक्टर स्कोर आपण विचार केला होता तो स्कोर या ठिकाणी बनताना दिसतो. अद्याप 5 बॉल शेष आहेत म्हणजे 85 पर्यंत नक्कीच जातील पाटील 5141 टीम. स्विच हिट मारलाय. असं वाटलंय की राईट हँडर फलंदाजाने हा हुकचा फटका खेळलाय. बॉल जाईल बाउंडच्या बाहेर. पंचांचा इशारा. षटकार. थँक्यू. ऍक्शन रिप्ले मध्ये आपण पाहू शकता खऱ्या अर्थानं स्विच हुकचा फटका खेळलाय. कमालीचा स्ट्रोक पाहायला मिळाला प्रकाशांच्या बॅटमधून. वॉट अ शॉट. 250 धावा पूर्ण होतात केपीएल मधल्या प्रकाश तुंबड्याच्या. स्वीप करत होतं. जोरदार अपील. फ्लम एलबी. विकेट जाईल. फलंदाज प्रकाश तुंबडा इज आउट. कमबॅक केलंय हेमंत घोडबिंदे याने. हे बघितलं फ्लम एलबी. काय जबरदस्त फुलटॉस बॉल होता मात्र या ठिकाणी विकेट जाते. चुकतो फलंदाज आणि महत्वपूर्ण विकेट. 40 धावा बनवल्या आपल्या टीमसाठी. प्रकाशने 11 बॉल मध्ये चांगली फलंदाजी. टाळ्यांनी स्वागत केलं डगआउट मध्ये प्रकाश तुंबडा याचं. उपयुक्त खेळी त्याची पाहायला मिळाली. खऱ्या अर्थानं 11 चेंडूचा त्याने सामना केला. 40 धावा त्याच्या बॅटमधून आणि ते 85च्या स्वरूपात तो बाद झालाय. परंतु बाद होण्यापूर्वी आपल्या संघाला चांगल्या स्थितीमध्ये घेऊन गेलाय प्रकाश तुंबडा. काय जबरदस्त कामगिरी. नवीन फलंदाज मैदानावरती आपल्याला पाहायला मिळतोय प्रदीप जाबर. परंतु बॉलिंग ट्रॅकवरती हेमंत यांना तुम्ही पाहताय. 3 चेंडूमध्ये आतापर्यंत त्याने 7 धावा खर्च केल्यात. इथून कमबॅक करण्याचा प्रयत्न करावा लागेल. गोलंदाज तयार. हेमंत राईट आर्म राऊंड विकेटनं बॉलिंग करतोय. या मॅच मध्ये फार एंड करून तो गोलंदाजी करतोय.
आणि आतापर्यंत फारसा यशस्वी झालेला नाही आहे. यावेळेस देखील चांगला फटका खेळण्याचा प्रयत्न लॉंग अपला केलेत. फिल्डर आलेत पुढे. फिल्डिंग चांगली. एक धाव मिळाली. सेकंडचा कॉल केलाय परंतु धावाची संधी आहे. इथे जर पाहिलं तर 2 धावा कंप्लीट केल्या जातील. या 2 धावेने संघाची धावसंख्या स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचलेली आहे 86 धावा. काय जबरदस्त सर बॅटिंग मैदानावरती पाहायला मिळते. परंतु दिशा एंटरप्राइजेस हा संघ मैदानावरती आपल्याला पाहायला मिळतोय. मनोज भगत आणि सूर्यकांत भगत यांचा संघ आणि खऱ्या अर्थानं फिल्डिंग खराब राहिली आहे या संघाची. हेमंत पुन्हा एकदा ऑन साइडला खेळतो. जोरदार अपील पुन्हा एकदा फ्लम LBW च्या रूपाने ही विकेट जाईल. प्रदीप इज आउट. हेमंत घोडविंदे हा सुद्धा एक चांगला गोलंदाज आहे. बघितलं षटकार लागला होता त्यानंतर 2 विकेट मिळवल्या. चांगला कमबॅक केले आपल्या टीमसाठी हेमंत घोडविंदे याने. आतापर्यंत 9 रन्स खर्च करतो. 2 विकेट मिळवलेले आणि दोन्ही सुद्धा विकेट लेग बिफोर विकेट. 86 वर 8 विकेट आतापर्यंत आपण बघतोय. पाटील 5-1-4-1 टीम. अंतिम 1 बॉल शेष असेल या इनिंग मधला आणि आतापर्यंत टोटल जर आपण बघितलं तर नक्कीच हे चांगलं टोटल आहे पाटील 5-1-4-1 टीमचं. खूप चांगली धावसंख्या उभारली आहे. सुरुवातीला वाटलं नव्हतं एवढी मोठी धावसंख्या उभारेल परंतु प्रकाशच्या बॅटमधून धावा त्यानंतर प्रत्येक खेळाडूने दिलेली 7 या मॅच मध्ये चांगल्या धावसंख्येकडे वाटचाल करत असताना पाटील 5-1-4-1 हा संघ आपल्याला पाहायला मिळाला. गोलंदाज पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवरती हेमंत. राईट आर्म राऊंड विकेटनं. यावेळेस देखील पुल करण्याचा प्रयत्न तितकासा प्रॉमिसिंग स्ट्रोक नाही आहे. स्वतः यष्टिरक्षक त्या ठिकाणी धावतायत. बॅकअप चांगला आणि ते एकच धाव मिळेल. धावाच्या स्वरूपात फलंदाज बाद होतोय. तब्बल 87 धावा धावफलकावरती आणि 88 धावांचं टार्गेट या मॅच मध्ये ठेवलेलं आहे. दिशा एंटरप्राइजेस मनोजी भगत आणि सूर्यकांत भगत यांच्या संघासमोर काय जबरदस्त बॅटिंग केली. पहिल्या डावामध्ये प्रकाश तुंबडा अक्षरशः बरसला. या मैदानावरती चहू बाजूने त्याच्या बॅटमधून आपल्याला मोठे फटके पाहायला मिळाले आणि कॅप्टन लीडिंग ऑफ द फ्रंट खऱ्या अर्थानं कर्णधार पदाला न्याय देत असताना उपयुक्त खेळ त्यांनी साकारली आणि चांगलं टोटल उभारलं. तब्बल 87 धावांचं टोटल आपल्याला पाहायला मिळालं आणि 88 धावांचं टार्गेट या मॅच मध्ये ठेवलेलं आहे. पाटील 5-1-4-1 अनिलजी पाटील आणि विनयजी पाटील यांच्या संघासमोर. या ठिकाणी खेळाडू महिला कक्ष दाखवलं जात आहे. कैलासवासी शोभा रमेश विरारकर यांच्या स्मरणार्थ अतुल विरारकर यांच्या माध्यमातून प्राप्त झालेला आहे. नारी शक्ती या मैदानावरती आपल्याला पाहायला मिळते महिला भगिनी आणि त्यांचं देखील कौतुक करावं लागेल कारण कालच्या दिवसापासून त्यांची उपस्थिती या मैदानावरती आपल्याला पाहायला मिळते. खऱ्या अर्थानं महिला वर्गाने देखील या क्रीडा स्पर्धेवर भरपूर प्रेम केलंय. आपल्या भावाचं आपल्या वडिलांचं आणि खऱ्या अर्थानं आपल्या घरातील प्रत्येक व्यक्तीचं खेळ पाहण्यासाठी महिला वर्ग जर पाहिला तर या मैदानावरती दाखल होत असताना आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि त्या सर्व महिला वर्गांचं देखील KPL मध्ये मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत. त्यानंतर स्वर्गीय जयेश जयूघर स्टँड अर्नाला देखील आपल्याला पाहायला मिळतोय. तदनंतर कैलासवासी सदानंद भिवा बाबर स्टँड बाबाजी बाबर यांच्या माध्यमातून तो प्राप्त झालाय आणि तिथून देखील क्रीडा रसिक या स्पर्धेचा आनंद घेत आहेत. त्यांचं देखील हार्दिक स्वागत. तदनंतर वर्षा फाउंडेशन अनिलजी पाटील यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतं. खऱ्या अर्थानं प्रत्येकाने हातभार लावला या क्रीडा स्पर्धेमध्ये आणि हे क्रीडा रसिक खऱ्या अर्थाने या स्पर्धेचं महत्त्वाचे केंद्रबिंदू आहेत आणि या स्पर्धेवरती क्रीडा रसिकाने देखील प्रचंड प्रमाणात प्रेम केलेलं आहे. त्यांचं देखील हार्दिक स्वागत आहे. काय जबरदस्त टेलिकास्ट प्रिन्स मूवीच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतं. तदनंतर कैलासवासी मनोज गजानन मात्रे स्टँड करण मनोज मात्रे यांच्या माध्यमातून प्राप्त झाले. तदनंतर कैलासवासी दयानंद धर्माजी पाटील स्टँड देखील आपल्याला पाहायला मिळतं. तिथे देखील क्रीडा रसिक या स्पर्धेचा आनंद घेत आहेत. चौ बाजूने क्रीडा रसिक आजच्या दिवसामध्ये हेमंत सर आपल्याला या स्पर्धेमध्ये पाहायला मिळत आहेत. काय अप्रतिम क्रीडा स्पर्धा आहे. मी मगाशी देखील उल्लेख केला कॉमन क्रिकेटची कक्षा रुंदावणारी क्रीडा स्पर्धा आहे आणि या स्पर्धेमुळे जर पाहिलं ना तर कॉमन क्रिकेट भरपूर मोठं झालंय. कारण कॉमन क्रिकेट तितकंसं प्रगल्भ नव्हतं परंतु कॉमन प्रीमियर लीगमध्ये या क्रिकेटला मोठी झलाली आलेली आहे आणि त्याचमुळेच की काय टीम 94 कॉमन हे मोठा संघ जर पाहिलं तर एक दिवशी फॉर्मॅटमध्ये खऱ्या अर्थाने एकाव एक फॉर्मॅटमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. तदनंतर कैलासवासी संदीप बंटी भोसकर स्टँड जयेंद्र भोसकर यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते. तदनंतर खेळाडू कक्ष आणि कॉमन प्रीमियर लीगच्या माध्यमातून तो खेळाडू कक्ष आपल्याला पाहायला मिळतोय. सर्वांचं हार्दिक स्वागत आहे.
जबरदस्त ही क्रीडा स्पर्धा आणि आलेल्या तमाम क्रीडा रसिकांचं हार्दिक स्वागत आहे. त्या ठिकाणी अनिलजी पाटील साहेब आपल्याला पाहायला मिळतात आणि तदनंतर जर पाहिलं तर पाटील 5141 चे सर्व खेळाडू त्या ठिकाणी तुम्ही पाहताय पाठीराखे देखील आहेत. सर्व या स्पर्धेचा आनंद घेत आहेत. त्या सर्वांचं हार्दिक स्वागत. आणि विनयजी पाटील साहेब देखील आपल्याला पाहायला मिळतात जे संघाचे संघ मालक आहेत. आणि तदनंतर फिरोदोस अख्तर शेख स्टँड देखील आपल्याला पाहायला मिळतो. खऱ्या अर्थानं खेळाडू कक्ष त्यांच्या माध्यमातून प्राप्त झाला आहे आणि कॉमन प्रीमियर लीग अर्थातच कॉमन क्रिकेट असोसिएशनच्या माध्यमातून देखील खेळाडू कक्ष आपल्याला पाहायला मिळते. त्या ठिकाणी नितीनजी म्हात्रे, सचिनजी देखील आपल्याला पाहायला मिळतात. तदनंतर जर पाहिलं तर मनोजजी भगत देखील आहेत, जतीन देवळीकर आहेत, दिशा एंटरप्राइजेसचे संघ मालक देखील आपल्याला पाहायला मिळतात. वैभव म्हात्रे यांना देखील तुम्ही पाहताय. खऱ्या अर्थानं थोडंसं चिंतेचं वातावरण आहे त्या खेळाडू कक्षामध्ये, परंतु क्रिकेटचा खेळ आहे सर, कधीही काही होऊ शकतं. कारण क्रिकेट जर पाहिलं तर इथे 88 धावा बनवायच्या आहेत, परंतु या धावा बनवू शकतात. आणि त्यासाठी जर पाहिलं तर संदीपजी गावड सर आपल्याला जॉईन होतील. धन्यवाद. थँक्यू सो मच निशांत पाटील, हेमंत पाटील. चेसिंग करता आता 2 बॅटर उतरलेत. एका बाजूला आपण बघता दिशा एंटरप्राइजेस टीमला जिंकण्याकरता लक्ष आहे 88 या धावसंख्येचं. सागर भगत आणि त्याच्या सोबतीला हर्षद लाखात हा खेळाडू उतरलाय. स्ट्रायकिंग कडे आपण बघतायत सागर भगत या खेळाडूला. टेनिस क्रिकेटमध्ये मोठं नाव त्यांनी कमावलंय. चांगले खेळी त्याने पेश केलेत आणि पंच इशारे करतायत गेम इज ऑन. पहिले षटक टाकण्याकरता गोलंदाजी मार्गावर गोलंदाज झालाय भूमेश भोईर. एक अष्टपैलू खेळाडू आहे, अष्टपैलू तो त्याने सिद्ध केलंय. या सत्रामधील ही मॅच फार महत्वाची आहे कारण ह्या मॅच मध्ये जो संघ जिंकेल त्याला अर्थातच लढावं लागेल आयशा स्पोर्ट्स संघाविरुद्ध. गेम इज ऑन, लेट्स प्ले. पहिले षटक भूमेशचं. थोडासा शॉर्ट बॉल होता, हलक्या हाताने फक्त ढकलून दिला. शॉर्ट थर्डमॅन क्षेत्रामध्ये चेंडूला पाठवून दिलं. उसळी जास्त होती. 1 धावेनिशी आपलं अकाउंट ओपन केलं. मागच्या मॅच मध्ये 23 चेंडूमध्ये 52 धावा पूर्ण केल्या होत्या आणि पहिलं अर्धशतक आजच्या दिवसामध्ये पूर्ण करणारा खेळाडू सागर भगत ठरला. यस, जबरदस्त बॅटिंग केली होती मागच्या मॅच मध्ये सागर भगतने. मात्र त्यांचा संघ पराजित झाला होता. या KPL मध्ये जर बघितलं ते 8वं अर्धशतक होतं आणि या सीझनचं दुसरं अर्धशतक सागर भगतच्या नावावर. पहिल्या बॉलवर सिंगलने खातं खोलतोय सागर. फटका चांगला इनफिल्डच्या वरून. टिपिकल पॉवर प्ले शॉट. बॉल जाईल बाउंडच्या दिशेने. 4 रनसाठी चौकार. चांगलं शॉर्ट सिलेक्शन आणि 4 धावांचं कलेक्शन करताना खेळाडू दिसतोय हर्षद लाखात. इथे आपण बघतोय देवेंद्र भोसकर सरांना खूप चांगली बुद्धिमत्ता नेहमीच ते वापरत असत. चांगलं मॅनेजमेंट असतं, सचिवाची मोठी जबाबदारी ते पार पडत असत. त्यामुळेच ह्या स्पर्धेमध्ये सुद्धा कडक नियमावली आपल्याला पाहायला मिळतात. आणि विशेष म्हणजे अशा प्रकारचीच व्यक्ती आपल्याला MCA मध्ये पाहिजेत जेणेकरून आपल्या पालघर आणि ठाणे जिल्ह्यातील अनेक खेळाडूंना चांगला प्लॅटफॉर्म मिळेल. इथे काय घडलं बघूया. एशन टेकन, बॅटर परततोय. चौकारी ठोकल्यानंतर ही सफलता मिळते गोलंदाज भूमेश भोईरला. गॉन. जाताना दिसतोय. हर्षद लाखात इज आउट. हर्षदने 2 बॉलचा सामना केला. 2 बॉलमध्ये 4 धावा बनवल्या आणि ही विकेट जाते हर्षद लाखाची. हर्षद लाखात मागच्या मॅचवर आपण बघितलं तर 0वर बाद झाला होता आणि या मॅच मध्ये 4वर बाद होतोय. पहिली संधी मिळालेली आहे या सीझन मध्ये. बापाण्याचे जे खेळाडू आहेत थोडंसं प्रेशर जरूर असते KPLचं, मात्र या ठिकाणी प्रेशर हँडल करू शकला नाहीये हर्षद लाखात आणि बाद होतोय. म्हणूनच संयम, समाधान आणि सहनशीलता ही या ज्या व्यक्तीमध्ये असतात ना त्या व्यक्तीबला कोणत्या परिस्थितीवर मात करण्याची क्षमता त्याच्याकडे असतं.
ऑफ स्टंपच्या बाहेर निघणारा चेंडू आहे. पंच वाईट घोषित करतायत. वाईट लाईनच्या बाहेर जाणारा चेंडू होता, त्यामुळेच अमित घोलतकर सरांचा इशारा येतो वाईट बॉल. एकदा मिळाली. एका धाब्याच्या मध्ये 3 धावसंख्या झाली. धाव फलकावर 6. उमेश यावेळेस बघितलं, ढकलून दिलं होतं बॉलला. कवच एक्स्ट्रा कवचच्या मध्ये फिल्डिंग अतिशय चांगली होते आहे. 1 रन या ठिकाणी कंप्लीट करतात दोन्ही सुद्धा बॅटर ऑफ द बाग होतो हेमंत घोडविंदे. या सिंगलने टीमचा स्कोर जाऊन पोहोचतोय स्कोर बोर्डवर 7 रन्स. 88चं टार्गेट आहे मॅच जिंकण्यासाठी आणि ते प्रयत्न करतायत. शॉर्ट बॉल होता. राईज झालाय. सरप्राईज झालाय. एज अँड टेकन. डिसिप्लिन बघा, प्रामाणिकपणा बघा. पंचांच्या इशाऱ्याची वाट न बघताना सोडली आपली जागा. असा खेळाडू होता सागर भगत. गॉन. दिस इज द बिग ब्लो दिशा एंटरप्राइजेस पोमन टीमसाठी. ज्या फलंदाजाने मागच्या मॅच मध्ये हाफ सेंचुरी पूर्ण केली होती, कॅप्टन सागर भगत या ठिकाणी आपण बघतोय बाद होताना दिसतोय. 2 बॉलचा सामना केला, 1 वर बाद होतोय आणि हा मोठा हादरा लागलेला आहे दिशा एंटरप्राइजेस पोमन टीमला. 7 वर 2 विकेट अशी स्थिती आहे पोमन टीमची. अगदी योग्य उल्लेख केला, मोठा हादरा. कारण 23 बॉल मध्ये 52 धाबा पहिलाच मॅच खेळत असताना आजच्या दिवसात दिशा एंटरप्राइजेस संघाकडून सागर भगत याला आपण बघितलं होतं आणि आता तो केवळ 1च धाव बनवताना दिसलाय. अजित गरत फटका तर चांगला आहे, मात्र फिल्डरला शोधलंय कौकानाच्या दिशेने. प्रकाश होता त्या ठिकाणी. चांगली फिल्डिंग. थ्रो होईल. 2चा कॉल आहे आणि अंडरआर्म थ्रो डिरेक्ट हिट. या वेळेला पंचांनी रेफर केलेला आहे. 3ऱ्या पंचांकडे, टीव्ही अंपायर कडे हा निर्णय पोहोचवलेला आहे सुप्रीम कोर्ट मध्ये. हेमंत, खरोखरच DRS वरून एक लक्षात आलं की माणसाने माणसांवर टाकलेला विश्वास जेव्हा तुटला ना, तेव्हा दरवाजाचा जन्म झाला. त्या विश्वासावर सुद्धा आघात झाला, तेव्हा कुलपाचा जन्म झाला. कुणाचाच कुणावर विश्वास राहिला नाही, तेव्हा CCTVचा जन्म झाला. तसंच क्रिकेटमध्ये. परंतु काही क्रिकेटमध्ये पंच काय बघतायत की कोणत्याही टीमचं नुकसान नको. नॉट आउट. बॅटर सेफ आहेत. पंच ज्या वेळेस मैदानाच्या आतमध्ये असतात, दोन्ही टीमचा एकमेकांवर विश्वास राहिला नाही, तेव्हा पंचांचा जन्म झाला. आणि मग पंचांवर जेव्हा दोन्ही टीमचा विश्वास राहिला नाही, तेव्हा DRSचा जन्म झाला. परंतु इथे समाधान काय आहे की पंचांच्या सुद्धा लक्षात आले की दोन्ही टीमचं नुकसान नको, म्हणून असे DRS घेणं योग्य आहे. धावसंख्या जाऊन पोहोचते 9 वर. 2 रन्स कंप्लीट या ठिकाणी होतात. या 2ने टोटल 9 वर जाऊन पोहोचतोय. पहिलं षटक या ठिकाणी समाप्त झालेले आहे. विकेट आपण बघतोय 2 गेलेले आहेत. समोरच्या एंडकडून यावेळेस गोलंदाजी मार्कवर गोलंदाज येतोय प्रकाश तुंबडा एंटरप्राइजेस या टीमचा. पहिला बॉल. फटका तर चांगला आहे. स्ट्रेटिश लॉंगांच्या दिशेने. फिल्डर त्या ठिकाणी मिस फिल्डिंग. बॉल निघून जाईल लॉंगांच्या बाहेर. 4 रनसाठी चौकार. इथे हा चेंडू अडवता आला असता, परंतु बाउंड्री लाईन पासून 4 फूट आत हा खेळाडू जाताना दिसलाय. पुढचा बॉल ऑफ स्टंपच्या बाहेर निघणारा बॉल होता. कव्हरच्या वरून चेंडूला खेळून काढलाय. देयर इज अ लॉंग टच फॉर द फिल्डर अँड दॅट्स अ 4 रन्स. बॅक टू बॅक हा दुसरा चौकार टोकला बॅटरने. 4 धाबांची संघाच्या धावसंख्येला मिळतोय आकार. धाव फलकावर धाबा लागले जात आहेत त्या.
काय झालं, काय चांगलं क्विक शॉर्ट सिलेक्शन केलं बॅटरने. खूप सुंदर फटका, टायमिंग लगेचच चांगल्या पद्धतीने जुळून आलं. वेग जितका होता तितक्याच वेगाने बॅट सुद्धा फिरवलं बॅटरने आणि लेग स्टंपच्या दिशेने जाणारा चेंडू होता. ऑफ स्टंपवर थोडासा क्रॉस झाला. चांगलं शॉर्ट सिलेक्शन आणि 6 धाबांचं कलेक्शन करताना बॅटर हेमंत याला आपण बघितलं. 4 मध्ये तो खेळतोय 15 वर. संघाची धावसंख्या 2 गडी बाद 23 तारण्याकरता चांगला प्रयास आहे बॅटर हेमंतचा. हेमंत गोडविंदे दिशा एंटरप्राइजेस टीमला विजयाचे गोडधोड करण्याकरता अशा प्रयत्न करतायत. शर्तीचे प्रयत्न आहेत बॅटरचे. ऑफ स्टंपच्या बाहेर निघणारा बॉल होता. फॉरवर्ड पॉइंट क्षेत्रामध्ये चेंडूला खेळून काढलाय. 1 धाव या ठिकाणी पूर्ण केली जाते आणि एका धाब्याच्या मदतीनं धावसंख्या झाली आहे ती 24 धाबा. 24 for 2. चांगली बॅटिंग हेमंत गोडबिंदे याच्या माध्यमातून पाहायला मिळते. 5 बॉलमध्ये 16 वर बॅटिंग करतोय. अजित घरत यावेळेस स्ट्राईक एंडवर येतोय. पहिल्या 4 बॉलमध्ये तब्बल 15 रन मोजतोय गोलंदाज प्रकाश तुंबडा. या एंडकडून चांगली बॉलिंग केली होती, मात्र त्या एंडकडून थोडासा मागडा. हो, खोलबट टप्प्याचा बॉल यावेळेस बॅकलिपला खाली घेऊन खेळला जातो ऑन ड्राईव्ह. तेवढी चांगली फिल्डिंग इन सर्कल मध्ये केली जाते. एक सिंगल कंप्लीट आणि या 1 रनने स्कोर जाऊन पोहोचतोय 25 वर. 25 धाबा 1.5 बॉलच्या समाप्तीनंतर जिंकण्याकरता 88 धावसंख्येचं टार्गेट ठेवलं गेलंय पहिल्या इनिंग मध्ये आणि रिक्वायर रन रेट सुद्धा आता वाढत चाललाय. हे तुम्ही संपूर्ण दृश्य बघू शकताय प्रिन्स मूवीज या युट्यूब वाहिनीवर. रिक्वायर रन रेट 15.12 चा झालाय. कॉमन प्रीमियर लीग 2026 हे 6वं पर्व आणि मला असं वाटतं की 6वं पर्व आहे त्यामुळे 6 षटकांच्या मॅच होतात की काय. प्रत्येक वर्षी असतो ते. खरं तर प्रत्येक वर्षी 6 षटकांच्याच मॅचेस या ठिकाणी पाहायला मिळतात. गोलंदाज तयार. ओ स्विंग अँड मिस, रायझिंग डिलिव्हरी, सरप्राइझिंग डिलिव्हरी. बीट केलं बॅटरला. ऑफ स्टंपवर तो जसा सफळ झाला तसंच ऑफ स्टंपच्या दिशेने चांगला मारा केलाय. 2 षटकांची समाप्ती. 2 षटकांच्या समाप्तीनंतर प्रत्युत्तरा दाखल 88 धावसंख्येला प्रत्युत्तर देत असताना दिशा एंटरप्राइजेस टीम सध्या धाव फलकावर धावा बनवते आहेत. ते धावा बनवल्या आहेत त्या 25 धाबा. 25 for 2. कंपॅरिझन आपण बघूया. पाटील 5-1-4-1 पहिल्या 2 ओव्हरमध्ये फक्त 17 रन्स 3 विकेट केल्या होत्या. दिशा एंटरप्राइजेस 25 वर 2 विकेट. मात्र पाटील 5-1-4-1 तिसऱ्या ओव्हर पासून ज्या वेळेस बॅटिंग साठी आला कॅप्टन प्रकाश तुंबडा त्यानंतर त्यांचा धावांचा टेम्पो तो वाढता गेला. यस, अगदी बरोबर. 63 धावा अजूनही बनवायच्या आहेत कारण 88 धावसंख्येचं टार्गेट चेस करायचं आहे. पाटील 5-1-4-1 3 गडी बाद 17 धाबा त्यांच्या होत्या पहिल्या 2 षटकांमध्ये आणि दिशा एंटरप्राइजेसच्या 25 धाबा 2 गडी बाद. इथे सुद्धा संधी आहे म्हणजे अजूनही मॅच काय संपला नाही. हेमंत, बरोबरीमध्ये आहे हा मॅच. नक्कीच या KPL मध्ये कोणी काही भविष्यवाणी करू शकणार नाहीये. 24 मध्ये 63 ची आवश्यकता आहे. या ठिकाणाहून सुद्धा सामना विजयाच्या दिशेने नेऊ शकतील दिशा एंटरप्राइजेस टीम. पहिला बॉल जोरदार अपील, फ्लॅमेल बी विकेट जाईल या ठिकाणी. पहिल्याच बॉलवर विकेट मिळवलेली आहे भूमेश भोईरने. फलंदाज बाद. बॅटर अशाच चुका करताना दिसले. खरं तर मिडल स्टंपवर येणाऱ्या चेंडू पासून त्या चेंडूला डिफेंड कसं करायचं आहे हे सुद्धा बॅटरला ठाऊक असायला पाहिजे. चांगली गोलंदाजी यावेळेला गोलंदाजाने केलेली आहे. सध्या 3रा धक्का लागलाय. 3 गडी बाद धावसंख्या धाव फलकावर आहे ती 25 धाबा. गोलंदाजी मार्गावर गोलंदाज भूमेश भोईर चांगलं प्रदर्शन केलं. या खेळाडूने अचानकपणे हा सितारा चमकायला लागलाय. चॉईस खेळाडू आहे आपण बघू शकतोय भूमेश भोईर. आयकॉन खेळाडू आहे कॅप्टन प्रकाश तुंबडा. बघूया यावेळेला पुन्हा आता नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये गेले ते आहेत सोहेल शेख. सोहेल
याच्यावर सुद्धा जबाबदारी असेल. खऱ्या अर्थाने हीच मोठी संधी असेल तुम्हाला आपल्या संघ मालकांचा विश्वास प्राप्त करण्याची. ऑफ स्टंपच्या बाहेर निघणारा बॉल, अमित गोळतकर सरांचा वाईट बॉलचा इशारा आपल्यापर्यंत पोहोचलाय. अतिरिक्त धाब्याची नोंद होते. अतिरिक्त धाब्याची धावसंख्येत बदल होतोय आणि धाबा लागल्या जात आहेत त्या 26 धाबा, 26/3. 26 धाबा झालेत. हे षटक क्रमांक 30 आपण प्रगतीपथावर बघतोय. पुन्हा एकदा गोलंदाज तयार. राईट आर्मने तो गोलंदाजी करतायत, राऊंड विकेट करतायत. पुन्हा व्हाईट लाईनच्या बाहेरचा चेंडू आहे. लगातारचे 2 चेंडू या ठिकाणी स्वर टकलेत आणि त्याचा फायदा झाला बॅटिंग करणाऱ्या टीमला. हा आत्मविश्वास या व्हाईट बॉलने वाढू शकतो हेमंत. अगदी बरोबर आहे. नक्कीच पहिल्या बॉलवर विकेट मिळाली. त्यानंतर मात्र बघितलं तर भूमेशने लगातार 2 बॉल वाईट सुद्धा केलेले आहेत. खरं तर पहिल्या बॉलवर विकेट मिळाल्यानंतर अगदी कॉन्फिडन्सनी गोलंदाजी करायला पाहिजे. मात्र 2 वाईड. स्कोअर जर पाहिला स्कोअर बोर्डवर झालेला आहे 27 रन 27. सोहेल आहे स्ट्राईक एंडवर, हेमंत आहे नॉन स्ट्राईक एंडवर. हेमंतने चांगली बॅटिंग केली या मॅच मध्ये. राऊंड विकेटनी यावेळेला ऑन साइडला खेळला जातोय. बॉल मिडॉनच्या दिशेने येतोय. डीप मधून फिल्डर येतोय. चांगली फिल्डिंग प्रकाश तुंबडाची. फक्त 1च रन मिळेल. या 1 रनने टीमचा स्कोअर जाऊन पोहोचेल स्कोअर बोर्डवर 28 रन. आणखीन जर आपण बघितलं तर जिंकण्यासाठी 60 रनची आवश्यकता असेल. 60 धावा पाहिजे. रिकव्हरी रन रेट वाढत चाललाय. 16.36चा तो झालाय. विश्वासाने फलंदाजी होईल काय? विश्वासाने गोलंदाजी तर होतोय. एका बाजूला दबाव येतोय, पुन्हा त्या दबावामधून बाहेर पडताना ते काढू दिसत आहेत. आत्मविश्वास नावाचा मित्र या ठिकाणी जमा करावा लागेल बॅटरला. आणि म्हणतात ना की आत्मविश्वास नावाचा मित्र जर तुमच्या जवळ असेल तर अपयश नावाचा शत्रू कधीच शिरकाव करणार नाही. हाफ ट्रॅकर बॅटचा हलकासा स्पर्श होतोय. थर्ड मॅन क्षेत्रामध्ये चेंडू गेलाय. बाहेर निघणारा चेंडू होता. छेडलं या चेंडूला. 1च धाव मिळाली हेमंत या बॅटरला. एका धाब्याच्या मध्ये 3 धावसंख्या झाली आहे 29. रिक्वेस्ट रन रेट वाढता जातोय 16.86. 21 बॉल मध्ये 59 रनची आवश्यकता दिशा एंटरप्राइजेस पोमन टीमला ही मॅच जिंकण्यासाठी. सागर भगत टिकणं फार गरजेचं होतं, मात्र तो लवकर बाद झाला. हो फटका चांगला आहे, मात्र डीप मध्ये प्रोटेक्शन आहे. 1 बाउन्स चांगली फिल्डिंग. तिथला फिल्डर करतो. थ्रो होईल. 2चा कॉल होता, मात्र 1 वरच ओ थ्रो. रन आणखीन मिळतील. अडवू शकत नाही बॉल. फुटबॉल प्रमाणे हा गोल केला, मात्र समोरच्या टीमचा हा फायदा होतोय. करण्याची ज्या ठिकाणी फक्त 1च रन होती त्या ठिकाणी 5 धावा देऊन बसलाय तो प्रवीण पाटील. ह्या धावा रोखाव्या लागतील. कुठलाही क्रिकेट सामना तुमच्यासाठी इझी नाहीये. तुम्हाला वाटते की आम्ही ज्या भरपूर वर्चस्व केलेले हा सामना आमच्या खिचामध्ये आहे, मात्र क्रिकेटमध्ये वेळ बदलायला वेळ लागत नाहीये, हे लक्षात घ्यायचं आहे. यस, क्रिकेट आणि आयुष्य. कारण म्हणतात ना की आयुष्याचं गणित ही एका सूत्रावर अवलंबून आहे, कष्ट आणि आत्मविश्वास. आणि ह्या दोघांनाही एकत्रित घेऊन जेव्हा आपण पुढे जातो ना, तेव्हा येणारा काळ हा देदीप्यमान असतो. इथे सुद्धा आत्मविश्वासाने फलंदाजी करावी लागेल, आत्मविश्वासाने गोलंदाजी करावी लागेल. पुढील बॉल फटका चांगला आहे. पंच केलं बॉलला खाली क्षेत्रामध्ये. नो चान्स फॉर द फिल्डर. 4 रन्स. त्यांना दिसलाय एक्स्ट्रा कव्हर मध्ये एक्स्ट्रा पॉवर लावताना बॅटर दिसलाय हेमंत गोडबिंदे. 8 बॉल मध्ये 21 रन कळत आहेत. संघाची धावसंख्या 38.
डाऊन द लेग स्टंप सोडून जाणारा चेंडू आहे, त्यामुळेच अमित गोलतकर सर आमच्यापर्यंत वळत आहेत. व्हाईट बॉलचा इशारा त्यांचा आलाय. अतिरिक्त धाब्याची नोंद होत असतानाच धावसंख्या पोहोचली 3 गडी बाद 39 धाबा आता येत आहेत. चांगल्या धावा आलेल्या आहेत ह्या ओव्हर मध्ये सुद्धा. जर आपण बघितलं तर जो तीन थँक्यू हेमंत ड्रिंक्स मैदानामध्ये आलं. 3 षटकांचा खेळ संपला. 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकावर लागली ते 39. 4 गडी बाद 39. आता 3 षटकांमध्ये पाहिजेत 49. यस स्ट्रॅटेजिक टाइम आउट. इनेश ईशान इंटरप्राइजेस प्रशांत गुप्ता टाइम आउट. आणि हे बघू शकतो ही कालची चौथी मॅच, जसं हे हायलाइट्स आपण बघतोय. ही मॅच 444 नागले वर्सेस मामा भांजा ही अपील केली होती आझाद वल्वीने आणि लेग बिफोर विकेट मिळाला होता. विकेट गेला होता. त्यानंतर महेंद्र कांबडी बॅटिंग साठी आला. चांगली बॅटिंग केली होती महेंद्रने. आणि ही बघू शकतोय हा फटका महेंद्रचा आणि मात्र कॅच घेतला होता त्या ठिकाणी तो घोषेने. हा बळीराम हडल ज्याचा फटका हे आपण बघतोय पक्षी हवेमध्ये उडताना. हे ऑनर दिसतात मामा भांजेचे प्रदीप गुप्ता आणि राहुल गुप्ता. त्यानंतर सकफाल ही फिल्डिंग करणारी टीम उतरते. त्यानंतर ही बॅटिंग करणारी दोन्ही खेळाडू. घोषे जो चांगला काय करू शकला नाही कालच्या दिवसामध्ये आपण बघितलं कॅच बाद झाला होता. हे चांगलं दृश्य, हे चांगलं नक्कीच टेलिकास्ट केलं जाते एज ए ब्रदर्सच्या माध्यमातून. हे सिनेमॅटिक पिक्चर अतिशय चांगले दृश्य या ठिकाणी दाखवत जात आहेत. डे 1 मधील हे दृश्य आपल्याला बघायला मिळत आहेत. मामा भांजे 1 बॉय 6 रन्स आणि मामा भांजे हा संघ सुपर 8 मध्ये दाखल झाला. आता मैदानाच्या दिशेने आपण वळूया. नवीन बॅटर खेळण्याकरता उतरले तुषार तांगडी. 17 इनिंग मध्ये ज्या खेळाडूच्या नावावर 108 धाबा आहेत, 57 चेंडूंमध्ये ते 108 धाबा बनलेत आणि खऱ्या अर्थाने 5 चौकार आणि 6 षटकारांची मदत सुद्धा त्याने घेतली. अतिशय चांगला बॅटिंग स्ट्राईक रेट त्याचा पाहायला मिळाला. तुषार तांगडी बॅटिंग साठी आलाय. तुषार तांगडीने जर लगातार 3 बॉल मध्ये 3 जर षटकार ठोकले तर विजय तांगडी यांच्याकडून 1000 रुपयाचं पारितोषिक दिलं जाईल. पारितोषिक लावलं जातात कारण जिंकायचं आहे. 18 बॉल आणि 49 धावांची गरज आहे. करावं लागेल, लढावं लागेल. जसा लढा आता फिल्डिंग करणाऱ्या टीमने दिलाय. गोलंदाजी मार्गावर प्रकाश तुंबडा टेनिस विश्वातील एक महानतम खेळाडू म्हणून त्याला म्हटलं जातं. हाफ ट्रॅकर चेंडूला आपटलं होतं. बघितलं आपण तर लेग कटर चेंडू होता. आडव्या बॅटचा वापर करत खेळून काढलोय ऑन साइडला काउ कॉर्नरच्या दिशेने. एकदा मिळाली बॅटरला. एका धाब्याच्या मदतीनं धावसंख्या 40. 40 रन्स ऑन द बोर्ड. 16.33च्या रिक्वेस्ट रन रेटने बॅटिंग करावी लागेल. 17 बॉल मध्ये आता 48 ची आवश्यकता असेल हे मॅच जिंकण्यासाठी. 15 पेक्षा जास्त सरासरीने वाटचाल करायचे. हे षटक, या षटकामध्ये 20 धावा यायला पाहिजे. बॉलिंग ट्रॅकवर पुन्हा एकदा सज्ज होतोय बॉलर प्रकाश तुंबडा. लेग कटर बॉलर आहे. चांगला अनुभव आहे प्रकाश तुंबडा याच्याकडे. पुल करण्याचा प्रयत्न. एलिव्हेशन कमी आहे या फटक्यामध्ये. मिड विकेटच्या दिशेने प्रोटेक्शन आहे. थोडासा फ्लंबल होतो त्या ठिकाणी. रुपेश दांडेकर त्याचा फायदा उचलतोय. दोन्ही फलंदाज 2 रन्स कंप्लीट करतात. 2 ने टीमचा स्कोर जाऊन पोहोचतोय स्कोर बोर्डवर 42 रन्स. पण बॅटरला जो ठाऊक आहे की आता जे डील आहे ते चौकार आणि षटकाराच्या मदतीनेच करायचे आहे. त्यामुळेच ते प्रयत्न तर करतायत मोठा फटका खेळायचा. परंतु तितकी चपळता, चाणक्य नीती ही गोलंदाजी करणाऱ्या टीमने आखली आहे. प्रकाश तुंबडा तयार. ओ स्ट्रेट फटका ओव्हर्स द बॉलर साइड. स्ट्रेट ड्राईव्हचा फटका पाहायला मिळतोय. मिळतील धाबा 4. KPL चौकार. चांगला फटका स्ट्रेट लॉंगच्या दिशेने. 1 बाउन्स बॉल निघून जातोय बाउंड्रीच्या बाहेर. चौकार येतोय तुषार तांगडीच्या बॅट मधून. तुषार जाऊन पोहोचतो 6 वर. टीमचं टोटल 46 रन्स. पुन्हा एकदा प्रकाश. हो पुन्हा एकदा पुल करायचं होतं. एलिव्हेशन बरोबर नाहीये. वाईट मिड विकेटच्या दिशेने बॉल जातोय.
चांगली फिल्डिंग तिथल्या फिल्डरच्या माध्यमातून 1 रन या ठिकाणी कंप्लीट. 1 ने टीमचं टोटल जाऊन पोहोचते 47 वर. इक्वेशन आपण समीकरण बघूया. 88चं टार्गेट होतं. आणखीन जवळ 42 रनची आवश्यकता असेल मॅच जिंकण्यासाठी. येस 42 धाबा आणखीन पाहिजे. 47 धाबा झालेत या वेळेला. स्कोर इज 47 म्हणजेच 41 ची गरज आहे. ओहो चांगला टर्न लेग ब्रेक केला या वेळेला. आर्म गोलंदाजी होते गोलंदाज प्रकाश तुंबडाची. लेग बाईटचा इशारा पंच आपल्यापर्यंत दर्शवत आहेत. एकदा मिळाली. एका धाब्याच्या मदतीनं धावसंख्या झाली आहे ती 48. आता बरोबर 40 धावा पाहिजेत उर्वरित चेंडूंमध्ये. षटक आपण बघतोय हे 4थं प्रगतीपथावर आहे. 13 बॉल मध्ये 40. ओ चांगला बॉल या ठिकाणी डॉट स्विंग अँड मिस. ओव्हरची होईल समाप्ती. लेग कटर होता अंतिम बॉल. आणि आता इक्वेशन आपण बघू शकतोय 12 बॉल शेष. 12 मध्ये 40 ची आवश्यकता. नक्कीच पुढचं षटक जे असेल ते निर्णायक षटक असेल दोन्ही टीमसाठी. हे आपण बघू शकतो कॉमन क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष अजय पाटील, उपाध्यक्ष सचिन गाग, देवेंद्र भोसकर प्रमुख सल्लागार आहेत, कार्याध्यक्ष शाहिदभाई अन्सारी, त्यानंतर खजिनदार नितीन म्हात्रे, सचिव अंकित पाटील, उप खजिनदार जितेंद्र माळी, त्यानंतर सल्लागार आहेत ते दिनेश म्हात्रे, त्यानंतर उपसचिव प्रवीण पाटील. हे बोर्ड आपल्याला दिसतोय आणि ह्यांची भरपूर मेहनत आहे आणि त्यांच्या जोडीला इतर जे सदस्य आहेत त्यांची भरपूर मेहनत आहे हे केपीएल कंप्लीट पूर्ण चांगली स्पर्धा भरवण्यासाठी. 12 चेंडू आणि 12 चेंडूंमध्ये 40 धावांची आवश्यकता आहे. गोलंदाजी मार्गावर गोलंदाज यावेळेला आलेत लहू घोषे. लहूवर विश्वास टाकला परंतु बॅटरने सुद्धा बॅकलिपचा वापर करत चेंडूला मिड विकेटच्या दिशेने टोळावले. चेंडू सीमारेषे पार. आर पार दमदार शामदार बहरदार डोलदार वजनदार. बॅटरने ठोकलाय षटकार. दिशा एंटरप्राइजेस टीमला ही मॅच जिंकायची असेल तर हे षटक मोठं बनवावं लागेल आणि ती सुरुवात केलेली आहे या ठिकाणी सोहेल शेखने. पहिल्या बॉलवर षटकार ठोकलाय. षटकाराने स्वागत केलंय लहू घोषेचं. आणखीन 34 ची आवश्यकता असेल. 11 बॉल शेष. नक्कीच हा सामना अटीतटीच्या दिशेने जाईल. फुलटॉस बॉल आहे. हवेत बॉल आहे. बॅकवर्ड ऑफ द स्कोर लेग लॉंग लेगच्या दिशेने फिल्डर त्या ठिकाणी थोडंसं मागे पडलाय. 2 रनचा कॉल आहे. स्ट्राइक एंडला थ्रो. 2 रन्स कंप्लीट. 2 ने टीमचं टोटल जाऊन पोहोचेल स्कोर बोर्डवर 56 रन्स 56. यस 2 धाब्याच्या धावसंख्या झाली आहे ती 56 धाबा. कारण कुठल्याही परिस्थितीमध्ये दिशा एंटरप्राइजेस टीमला हा मॅच जिंकायचाच आहे. खूप चांगली मेहनत त्यांच्या टीमने घेतली. दोन्ही टीमचं मी तारीफ करेन कारण पाटील 5-1 4-1 या टीमने सुद्धा खूप चांगला प्रयास केलाय, चांगली मेहनत घेतलं. आता ह्या मॅच मध्ये शेवटच्या क्षणाला जो जास्त मेहनत घेईल ना तो खरोखरच जिंकेल. 10 बॉल शेष. 10 बॉल मध्ये 32 रनची आवश्यकता मॅच जिंकण्यासाठी दिशा एंटरप्राइजेस टीमला. आणि नक्कीच डिपेंड करावे लागतील पाटील 5-1 4-1 टीमला हे 32 रन आपलं अस्तित्व कायम ठेवण्यासाठी केपीएल सीझन 6 मध्ये. गोलंदाज तयार लहू. ओहो पुढे टाकला होता त्या चेंडूला खोदून काढलाय. एकच धाव मिळेल. डीप मध्ये क्षेत्ररक्षक तैनात होते. 1 धावेपेक्षा दुसरे काही मिळणार नाही. एका धावेने खरं तर फिल्डिंग करणाऱ्या टीमला काही फरक पडणार नाही. हेमंत जर एखादा मोठा फटका लागला ना तर थोडेसे हालचाली वाढतील. 9 बॉल शिल्लक आहेत आणि 9 बॉल मध्ये जिंकण्याकरता 31 धावांची गरज आहे दिशा एंटरप्राइजेस या टीमला. 9 मध्ये 31. प्रवीण पाटील फ्रेम मध्ये आला होता. आपण बघितलं ऑन साइडच्या दिशेने. मागच्या वेळेस आपण बघितलं तो विकेट किपर सुद्धा होता.
काही असे टीम आहेत ज्या म्हणजे ज्यामध्ये प्रॉपर विकेट किपर नाही आहे आणि ज्यामध्ये प्रॉपर विकेट किपर आहेत ती टीम नक्कीच मजबूत टीम आपल्याला दिसली आहे. लहू घोषे पुन्हा आपल्या बॉलिंग ट्रॅकवर राईट आर्म ओव्हर द विकेट. गतीमध्ये मिश्रण केलं. यावेळेला टर्न बॉल करण्याचा प्रयत्न. हा कटचा फटका. बॉल जातोय पॉइंटच्या दिशेने. चांगली फिल्डिंग. फक्त 1 रनने या ठिकाणी कंप्लीट केली जाईल. 58 वर जाऊन पोहोचतो स्कोर. 8 बॉल शेष. 8 मध्ये 30 रनची आवश्यकता. 8 चेंडू आणि 30 ची आवश्यकता. षटकार आणि चौकारांच्या आतषबाजी आता होईल काय? शक्य अशक्य असं क्रिकेटमध्ये काहीच नाही. करावंच लागेल. डावखुरी हाताचा बॅटर अजूनही लढतोय. 7 मध्ये 16 वर खेळतोय सोहेल नावाचा काडू. गोलंदाज पाहणी करतोय आजूबाजूला की क्षेत्ररक्षक व्यवस्थित आहेत की नाही. लॉंग ऑफ ठेवलाय. एक्स्ट्रा कव्हर ठेवलाय. ऑन साइडला लॉंग ऑन. मिड विकेट. स्कोर लीग मध्ये क्षेत्ररक्षक. स्लोवर वन. लोअर फुल टॉस बनला हा चेंडू. मिड विकेट क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक आहेत तिथे. एकच धाव दिली जाते. ताकद तर लावतायत परंतु ताकद इथे जाते वाया. एका धाब्याच्या मदतीनं धावसंख्या झाली आहे 4 गडी बाद 59. 59. चांगली फिल्डिंग झाली आहे डीप मिड विकेटला आणि ते फिल्डिंगचं स्वागत सुद्धा आपण बघितलं डगआउट मध्ये पाटील 5-1-4-1 टीमच्या. 7 बॉल शेष. 7 मध्ये 29 ची आवश्यकता. अंतिम 1 बॉल शेष. ह्या बॉलवर एक मोठा फटका यायला पाहिजे. अंतिम ओव्हर मध्ये इक्वेशन थोडंसं कमी. प्रेशर कमी राहील दिशा एंटरप्राइजेस टीम समोर. लव घोषे स्विच इट करण्याचा प्रयत्न. यावेळी अपील सुद्धा झाली होती. इनफॅक्ट ऑफस्टमच्या बाहेर. 1 रन या ठिकाणी कंप्लीट. लेग बायचा इशारा पंचांचा आणि अंतिम षटक आता शिल्लक असेल आणि दिशा एंटरप्राइजेस टीमला ही मॅच जिंकण्यासाठी या केपीएल सीझन 6 मधलं आपलं आव्हान कायम ठेवण्यासाठी अस्तित्व ठेवण्यासाठी नक्कीच 28 ची आवश्यकता. 6 बॉल 28 ची आवश्यकता दिशा एंटरप्राइजेस टीमला. बस 6 चेंडू आणि 28 धावांची आवश्यकता. हेमंत असं नाही की ठरवलं आणि झालं असं कधीच होत नाही. थोडा संयम ठेवा. हाल होतील पण हार होणार नाही. कारण संघर्ष रडवतोय परंतु आयुष्य घडवतोय. इथे सुद्धा मॅच घडवण्याकरता संघर्ष करावा लागेल. ताकदीनिशी त्या धावा बनवण्यासाठी प्रयत्न होतील काय? शंका निर्माण झाले. 6 मध्ये पाहिजेत 28. गोलंदाजी मार्गावर समोरच्या कडून आता आणखीन एक पर्याय या ठिकाणी वापरला गेलाय. रुपेश दांडेकर या गोलंदाजाच्या हातामध्ये तुम्ही चेंडू बघू शकताय. रुपेश दांडेकर याने सुद्धा केपीएलच्या प्रत्येक हंगामामध्ये चांगला परफॉर्मन्स दिलाय. चांगली कामगिरी केली. तुम्ही बघू शकताय रुपेश दांडेकर 7 विकेट्स त्यांनी या केपीएलच्या इतिहासामध्ये मिळवलेत. 7च षटक त्याने हाताळलेत. हा चेंडू हवेत आहे. नोमॅन्स लँड मध्ये पडेल असं वाटतंय. एकदा मिळाली तुषार तांगडी या बॅटरला. दुसरे धाबे करता तो धावतोय. डीप मधून क्षेत्ररक्षक येण्याआधी या 2 धाबा होतात पूर्ण. धावसंख्या 2 ने पुढे गेली आणि धाबा लागल्या जात आहेत त्या 4 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 62. 62 फॉर 4. 5 बॉल 26 ची आवश्यकता. 5 मध्ये पाहिजे 26 धाबा. 5 मध्ये 26 ची आवश्यकता आणि ही मॅच जर जिंकवली तुषार तांगडीने तर ऋषिकेश अँड यश पाटील यांच्याकडून 9,540 रुपयाचं पारितोषिक दिलं जाईल. मोठं पारितोषिक आहे. बघूया मॅच जिंकवतोय का. मात्र अद्याप कठीण जरूर आहे. अशक्य नाहीये. फटका चांगला आहे. हवेत आहे. क्लिअर होईल का बाउंड्री? यस क्लिअर होतोय. डीप मिड विकेटच्या बाहेर आउट ऑफ दी पार्क पाठवलं या बॉलला तुषार तांगडीने. सरळ षटकारासाठी 6 रन. व्हॉट अ शॉट. जबरदस्त फटका तुषार तांगडीच्या बॅट मधून. तुषार जाऊन पोहोचतोय 16 वर आणि आता इक्वेशन आपण बघूया. उर्वरित बॉल शेष आहे 4 आणि 4 मध्ये 20 रनची आवश्यकता मॅच जिंकण्यासाठी.
2 षटकार 2 चौकार ठोकावे लागतील आणखीन दिशा एंटरप्राइजेस मॅचला जिंकून देण्यासाठी तुषार तांगडीला. येस, जुना जाणता खेळाडू आहेत. अनेक रेकॉर्ड्स त्यांनी टेनिस क्रिकेटमध्ये बनवलेत. एक युटिलिटी क्रिकेटर, अष्टपैलुत्व शुद्ध केलं त्या खेळाडूने आणि त्या खेळाडूला क्रमांक 6 वर पाठवलंय डाव सावरण्याकरता. 4 मध्ये 20 ची आवश्यकता आहे. एक षटकार आला तरी सुद्धा फिरदौस अख्तर शेख जो खेळाडू कक्ष आपण बघतोय त्या खेळाडू कक्षामध्ये काही हालचाली दिसत नाही दिशा एंटरप्राइजेस या टीमच्या. 4 मध्ये 20 ची आवश्यकता. ह्या षटकामध्ये षटकार येईल काय, कारण ह्या चेंडूवर षटकार येईल काय. एक षटकार आल्यानंतर आपला बॅटचं चुंबन घेताना खेळाडू तुषार पुन्हा उडवलाय. चेंडू हवेत आहे. शतरक्षकाच्या मस्तकाला दस्तक दे. चेंडू सीमारेषे पार, आर पार, दमदार, शानदार, बहरदार, डोलदार, वजनदार. बॅटरने ठोकलाय षटकार. हो, मॅच मध्ये ट्विस्ट पुन्हा एकदा आलेला आहे. बॅक टू बॅक 2 बॉलवर 2 षटकार ठोकले फलंदाज तुषार तांगडीने. एक मिड विकेट आणि दुसरा आपण बघितला कौकानाच्या दिशेने. आता मात्र इक्वेशन आपण बघूया, समीकरण बघूया. तर उर्वरित 3 बॉल शेष, 3 मध्ये 14 ची आवश्यकता. मॅच मध्ये ट्विस्ट पुन्हा एकदा आलेला आहे. म्हणून मी म्हटलेलं आहे की हे केपीएल सीझन 6 आहे. या ठिकाणी ट्विस्ट सुद्धा फिक्स आहे. 3 मध्ये 14 पाहिजे म्हणजे इथे मनोरंजन या ठिकाणी होतं आपल्या लाडक्या प्रेक्षकांचं. 3 मध्ये 14 ची आवश्यकता. तुषार तांगडी 9 बॉल मधचा सामना करतोय. 22 वर खेळतोय. संघाची एकूण धावसंख्या 74, 4 गडी बाद. लक्ष होतं 88 या धावसंख्येचं. 74 झाले. 14 पाहिजेत. आणि तुषार तांगडीचा ज्या वेळेस आपण विचार केला प्रेशर सिच्युएशन मध्ये त्यांनी चांगली बॅटिंग केलेली आहे. या वेळेस सुद्धा चांगली बॅटिंग करताना दिसतोय तुषार तांगडी. आणखीन एखादा जर मोठा फटका लागला तर नक्कीच प्रेशर मध्ये आणखीन येऊ शकेल गोलंदाज रुपेश दांडेकर. पुढील बॉल टाकण्यासाठी सज्ज. फुलटॉस आहे. पुन्हा एकदा बॉलला पाठवलाय बाउंड्रीच्या बाहेर. बॅक टू बॅक 3 बॉलवर 3 षटकार तुषार तांगडीच्या बॅट मधून. थँक्यू. व्हॉट अ स्ट्रोक. आपलातून फटका खेळ तुला जातोय. लोअर फुल टॉस बॉल होता. हेमंत, मी पहिला षटकार आल्यानंतर तिथे तो खेमा बघितला म्हणून मी उल्लेख केला. फिरदौस अख्तर शेख खेम्यामध्ये सर्व शांत बसले होते. हाताच्या घड्या होत्या. दुसरा षटकार आला, थोडंसं हास्य आलं त्यांच्या चेहऱ्यावर आणि त्याच्यानंतर हा तिसरा षटकार आला तर सर्वजण उठून उभे राहिले. वॉट बॅटिंग, जबरदस्त बॅटिंग करताना दिसतोय तुषार तांगडी. 10 बॉल मध्ये 28 वर पोहोचलेला आहे. लगातारच्या 3 बॉल मध्ये 3 षटकार. रुपेश दांडेकर सध्या प्रेशर मध्ये आपल्याला दिसतोय कारण काय अटॅकिंग बॅटिंग. कमजोर बॉल टाकला होता फुलटॉस बॉल वर पुरेपूर समाचार घेतला आणि हे बघू शकतोय फिरदौस अख्तर शेख ज्यांनी स्पॉन्सर्स केलेला हा खेळाडू कक्ष ज्यामध्ये दिशा एंटरप्राइजेस टीम थोडीशी खुशी निर्माण झालेली आहे. उभे राहिलेले या ठिकाणी आपण बघतोय टीमचे ऑनर मनोज भगत. त्यांना अपेक्षा आता निर्माण झालेली की हा सामना आपण जिंकू शकतोय कारण इक्वेशन असं आहे 2 बॉल शेष आणि 2 मध्ये 8 रनची आवश्यकता ही मॅच जिंकण्यासाठी. 2 मध्ये पाहिजेत 8. कोणता संघ लावेल कोणत्या संघाची वाट आणि कोण सजवेल आपला थाट. 2 मध्ये पाहिजेत 8. व्हॉट मॅच. चांगला बॉल दिला जाईल नक्कीच. काय जबरदस्त मॅच मध्ये ट्विस्ट वापस आलेला आहे, परत आलेला आहे आणि काय अटॅकिंग बॅटिंग, जबरदस्त बॅटिंग करताना दिसतोय. लगातार 3 षटकार. या 3 षटकाराने या मॅच ची दशा आणि दिशा बदललेली आहे. आणि क्रिकेट मध्ये म्हटलं जाते ना संदीप की खरोखरच खेळ बदलायला वेळ लागत नाहीये. 80 धावा धाव फलकावर आलेले आहेत. 2 बॉल शेष 88 ची आवश्यकता. काय मॅच 2 मध्ये 8 ची आवश्यकता. 88 चं टार्गेट होतं. 2 मध्ये आता 8 ची आवश्यकता असेल. चला टाइम वेस्ट करू नका. 2 मध्ये 8. 2 मध्ये पाहिजेत 8. अजूनही चेंडू हवा आहे. चेंडू त्या ठिकाणी मैदानाच्या आतमध्ये पोहोचवा. केपीएल हा उल्लेख असलेले चेंडू आपल्याला बघायला मिळत आहेत. गुड शॉट क्रिकेट टेनिस बॉल हेवी आहेत परंतु चांगले क्वालिटी या चेंडूंमध्ये आपल्याला बघायला मिळतोय. 2 मध्ये 8 धाबांची गरज आहे. शांतता आता पसरलेली आहे ती म्हणजेच फिल्डिंग करणाऱ्या 5-1, 4-1 मनोरंजन या काय टीम मध्ये.
यावेळेस साईड बदलून बॉलिंग साठी येताना दिसतोय रुपेश दांडेकर. पुढील बॉल. ओ फटका चांगला आहे मिड विकेटच्या दिशेने. गॅप मध्ये होईल का नाही. एक रन कंप्लीट. 2चा कॉल. रनआउटची संधी. विकेट या ठिकाणी जाईल. फलंदाज होईल बाद. विकेट गेली हेमंत. विकेट गेली. धावबादच्या स्वरूपात विकेट गेली. दुसरी धाव झाली असती प्रयत्न केले असते तर आणि दबाव इथं वाढला नसता. आता दबाव असा आहे की ह्या चेंडूवर षटकार जर आला तर मग आहे सुपर ओव्हर. चांगला थ्रो केला होता. ज्या ठिकाणी आपण बघितलं थ्रो लहू घोषेचा अप्रतिम थ्रो आला. विकेट गेली. अंतिम एक बॉल शेष. एक बॉल मध्ये 7 रनची आवश्यकता. षटकार या ठिकाणी जर येतोय तर सुपर ओव्हर. आणि पहिल्यांदा सुपर ओव्हर आपल्याला पाहायला मिळेल का या केपीएल सीझन 6 मध्ये. अद्यापर्यंत केपीएल मध्ये सुपर ओव्हर आपण पाहिलेली नाहीये. बघूया आज मला वाटतं ती होईल सुद्धा. कारण तुषार तांगडी सारखा एक विस्फोटक खेळाडू स्ट्रायकिंग कडे 11 मध्ये 29 वर तो खेळतोय. एक बॉल आणि एका बॉल मध्ये 7 ची आवश्यकता. एक चेंडू पाहिजे 7. एक मध्ये पाहिजे होते 7. आता बॅटिंग करणाऱ्या टीमचा झालाय घात. कारण त्या टीमला परत जावं लागतं. याच बरोबर जिंकतोय पाटील 5-1-4-1 हा संघ. कॉंग्रॅच्युलेशन. यस कॉंग्रॅच्युलेशन अनिल पाटील. कॉंग्रॅच्युलेशन विनय पाटील. ऑल टीम प्रकाश तुंबडा अँड कंपनी पाटील 5-1-4-1 अँड हडलक सूर्यकांत भगत, हडलक मनोज भगत, हडलक ऑल टीम दिशा एंटरप्राइजेस. मात्र खेळ तुमचा अतिशय जबरदस्त झाला. खरोखरच मनोरंजन जबरदस्त झालं या सामन्यामध्ये. प्रेक्षकांचं तुषार बारावर नॉट आउट राहिला. मात्र आपल्या टीमला विजय मिळून दिला नाही. मात्र जे बॅटिंग केली आहे अप्रतिम बॅटिंग केली ती तुषारने. चला दोन्ही टीम कॅप्टन आयशा स्टार टीम कॅप्टन आपण या आणि पाटील 5-1-4-1 टीम कॅप्टन आपण यायचं आहे. चला टॉस साठी यायचं आहे. एक चित्तथरारक मॅच मध्ये विजय संपादन केलाय तो पाटील 5-1-4-1 टीम कॅप्टन. लगेच या प्रकाश. चला टॉस साठी या. मॅन ऑफ द मॅच सुद्धा दिलं जाईल. तुषार तांगडी आपण सुद्धा याचं आपल्याला सुद्धा 500 रुपयाचा पारितोषिक असेल सचिन पाटील यांच्याकडून. यस समर्थ मोटर्स यांच्याकडून ऋषिकेश यांच्याकडून 1000 रुपयाचं पारितोषिक तुषार साठी आहे. आणि सचिन पाटील या बॅक टू बॅक 3 षटकारासाठी 500 रुपयाचं पारितोषिक आहे. चला टॉस साठी या. दोन्ही टीम कॅप्टन घाईत यायचं लगेच. मॅन ऑफ द मॅच मला वाटते शेवटच्या सामना संपल्यानंतर आपण देऊन टाकूया मॅन ऑफ द मॅच. खेळाडू आपण अनाउन्समेंट करूया. मॅन ऑफ द मॅच कोण असेल. प्रकाश तुंबडा इज द मॅन ऑफ द मॅच. पहिला टॉस करूया आपण त्यानंतर मॅन ऑफ द मॅच देऊया.
या दोन्ही टीम कॅप्टन यायचा आहे. महत्वाचा सामना हा सुद्धा असेल. प्रत्येक सामना हा महत्वाचा आहे KPL मध्ये. आणि नितीन म्हात्रे यांच्या शुभ हस्ते हा टॉस केला जाईल. एका बाजूने KC आहे, दुसऱ्या बाजूने KPL. दोन्हीपैकी एक कॉल आपण करायचा आहे. प्रवीण पाटील आपण यायचंय. प्रवीण पाटील कॅप्टन. कॅप्टन थोडस इंजर्ड आहे. व्हाईस कॅप्टन आपण या. तुषार तांगडी आपण सुद्धा यायचं. आपल्याला सुद्धा पारितोषिक आहे. समर्थ मोटर्स ऋषिकेश शिंदे यांच्याकडून रोख रक्कम 1000 रुपये आहे. त्यानंतर सचिन पाटील मोरीगाव यांच्याकडून 500 रुपयाचं पारितोषिक आहे. बॅक टू बॅक 3 षटकारासाठी. धावत या प्रवीण पाटील व्हाईस कॅप्टन. चला लगेच आपण टॉस करणार आहोत. आणि विशाल सात्विक कॅप्टन ऑफ आयशा स्टार टीम अँड कॅप्टन पाटील 5141 टीमचा प्रवीण पाटील दोन्ही टीमचे कॅप्टन आहेत.